नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश डी वाय पवार. तुमचं बाताळवाडीच्या या नवीन भागामध्ये खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण आपल्या देशाचं, महाराष्ट्राचं एकंदरीत सगळंच राजकारण बघितलं तर आपल्याला असं बघायला मिळतं की या महाराष्ट्राचं, या देशाचं नेतृत्व ज्या नेत्यांनी केलं त्या नेत्यांचं जर आपण मूळ शोधलं तर ते नेते विद्यार्थी राजकारणातनं, विद्यार्थी चळवळीतनं समोर आलेले होते. मग अगदी प्रमोद महाजन असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील, विलासराव देशमुख असतील, शरद पवार साहेब असतील, असे असंख्य नेते विद्यार्थी चळवळीतनं समोर आले आणि पुढे जाऊन त्यांनी या देशाचं, या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. तर आज आपण गप्पा मारणार आहोत महाराष्ट्रातल्या अशाच एका आत्ताच्या घडीच्या विद्यार्थी नेत्याशी. त्याच्या हटके आंदोलनाच्या स्टाईलनं तो या महाराष्ट्रभरात फेमस आहे. त्याचे मित्र त्याच्याबद्दल बोलताना असं म्हणतात की असो कुठलाही टापू, उत्तर फक्त दया बापू. आणि स्वतःच्या बापू या नावावरती तो बोलताना म्हणतो की आम्ही बापू म्हणजे गांधीजींना मानतो, तसंच आम्ही भगतसिंगांनाही मानतो. म्हणजे तुम्ही जर आम्हाला प्रेम द्याल तर आम्ही तुम्हाला प्रेम देऊ, आणि तुम्ही जर आमच्यावरती चिखलफेक कराल, तुम्ही आमच्यावरती दगडं माराल तर आम्ही जशाच तशी उत्तर देऊ. अशाच एका हटके स्टाईलच्या रांगड्या शैलीत आपल्या बीड पॅटर्नमध्ये बोलणाऱ्या दयानंद शिंदे या विद्यार्थी नेत्याला आज आपण भेटूयात, मारूयात त्यांच्याशी भरपूर गप्पा, समजून घेऊयात त्यांचं विद्यार्थी राजकारण आणि या राजकारणाच्या पलीकडचं त्यांचं समाजकारण. नमस्कार मित्रांनो, ऋषिकेश डी वाय पवार तुमचं बाताळवाडीच्या या नवीन भागामध्ये स्वागत करतो. आज आपल्याबरोबर आहेत दयानंद शिंदे, जे संपूर्ण महाराष्ट्रात एक शेतकरी नेते, विद्यार्थी नेते म्हणून प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मैत्रीचं जाळं हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. बापू, सगळ्यात आधी तुमचं बाताळवाडीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सगळ्यात पहिला प्रश्न की आपला, जे सगळे गेस्ट असतात त्यांना आपला पहिला प्रश्न असतो की कसं वाटतं ते निसर्गात? आता जन्मच निसर्गात झालेला आहे, ही काय नवीन नाही, पण आता ही ज्या निसर्गात बसलो ही सह्याद्री आहे आणि ह्या सह्याद्रीचा एक इतिहास आहे, त्याच्यामुळे इथं चांगलंच वाटतंय. आणि असं कोणतरी मला विचारतं, ही पहिलीच वेळ, त्याच्यामुळे थोडा हसू बी येतं आणि थोडं जडजड वाटतं, कारण नेतेगिरी करायची सवय नाही. कुणी हार जरी गळ्यात घातला आणि शाल घातलं तरी हसू येतं. तुम्ही तर पहिलाच उल्लेख केला काही नेते म्हणून, नेते म्हणजे थोडा जरा नेता, अजून नेते नाही, नेत्याचा टाईम आहे, पण एकंदरीत चांगलं वाटतं. नाही, असं पहिला अनुभव आहे माझा की असं बोलायचं, कॅमेऱ्यासमोर बोलायचं, म्हणजे असं बोल मीडियासमोर आंदोलनातच बोललेलं, असं कुणी कौतुकानं पुन्हा आमचं काही विचारायला असं बोललेलं आहे, पहिली वेळ आहे ही. भारी वाटतं एकंदरीत. आयुष्यात भारी वाटणं गरजेचं आहे, तुमचाच शब्द आहे. नाही, खरं आहे. आता पहिल्यांदा आपण सुरुवात करूया की बापू, बापू हे नाव कुठं मिळालं? म्हणजे एकतर सगळ्यात राष्ट्रपिता आहेत गांधीजी बापू, त्यांचा आणि तुमचा स्वभाव वगैरे तर टोटल अपोजिट आहे. हे नाव कोण दिलं? घरचं नाव आहे का मित्रांचं नाव आहे, कसं काय? पहिली तुम्ही सांगितलं त्याला एक क्लिअर करतो. मी एका भाषणातून बऱ्याचदा सांगितलेलं आहे की आम्ही गांधींनाही मानतो, आम्ही भगतसिंगांना मानतो. बापू नावाचा एक हळवा कोपराही बी माझ्यात आणि एक आक्रमकता आहे. माझ्या आत्याच्या मुलीचा मुलगा अक्षय निकम, तो धाराशिव जिल्ह्यातला आहे, ढोकीजवळ तळुळी म्हणून गाव आहे. त्याच्या गावामध्ये तो कुणाला तरी, त्याच्या गावात कोणतरी दयाबापू होता. आता ह्याला काळ 2004-5चा असेल. त्यानं मला नाव पहिल्यांदा दयाबापू, त्यानं अक्षय नाव, त्यानं मला दयाबापू नाव दिलं. पण ती लोकांनी प्रेमानं, कुणी बापू, कुणी बाप्या, कुणी प्रेमानं, कुणी बापू साहेब म्हणून लागलं. ती आता त्यांचा प्रश्न असतो की कुणी काय म्हणायचं, कुणाच्या नजरेत काय असते. कुणी बापू म्हणते आणि माझे बालपणीचे मित्र दया म्हणते. आता आपल्याकडे बालपणीचे मित्र बापाच नावानं भाका मारतात. अनेक प्रकार आहेत वेगळे वेगळे, हा असा विषय. तिथून बापू पडला, मग ती नंतर बापू मित्रांनी त्या नावाला दिला आकार. तुम्ही जे सांगितलं ते तुमचं गाजलेलं स्टेटमेंट आहे की आम्ही भगतसिंगांना पण मानतो, आम्ही गांधीजींना पण मानतो. तर मग त्याच्या मागची भूमिका काय आहे नक्की? हे बघा, भूमिका माणसाच्या अंगात भरपूर असतात. त्यातली ते राजकारणाची सुरुवात तुमची माता जीव जेव्हा होती, निवडणुका बघितल्या 2012ला याच्या रूपाने मला ग्रामपंचायत लढवली भेटली, 2017ला पराभव झाला, त्याच्यानंतर 2000 लढवली आम्ही 23मध्ये, त्याच्यानंतर आमचं पूर्ण भूमिका प्रत्येक ठिकाणी एक असते. आणि जी भूमिका तुम्ही त्या स्टेटमेंटची भूमिका विचारता, त्या स्टेटमेंटची भूमिका अशी होती की दिल्लीमध्ये विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाली होती, मी पुणे कॅम्पसमध्ये ते भाषण करत होतो. बरं. त्यावेळेस मी ती सांगितलं होतं की आम्ही गांधींनाही मानतो, गांधींचं अहिंसा हे सगळ्या गोष्टी मानतो, पण आम्ही फक्त गांधींवरच चालतो असं बी नाही ना. आम्हाला भगतसिंग ही आमच्या विचारांना आणि भगतसिंगांना फॉलो करणार मी. ओके, त्याच्या मागची भूमिका ही किंवा आम्ही दोन्ही जमतो. म्हणजे तुम्ही जर आम्हाला आक्रमकतेने बोलत असाल, तुम्ही जर आमच्यावर फुलं टाकलं आम्ही तुमच्यावर फुलं टाकू, पण तुम्ही आमच्यावर दगड टाकता आम्ही उलट फुलं टाकणार नाही, आम्ही दगडच घालू. ही भूमिकाच आणि स्पष्ट भूमिका नाही, आयुष्यभर ही भूमिका मी फॉलो करणार आहे, त्यामध्ये कुठलाही वाद नाही. या महाराष्ट्रात म्हणजे तुम्हाला ओळख मिळाली, मित्रपरिवार मिळाला, ते विद्यार्थी
चळवळीमुळे म्हणूयात किंवा विद्यार्थी राजकारणामुळे, तर त्या विद्यार्थी राजकारणाची सुरुवात कधी झाली? बघा, मी 2013ला संभाजीनगरला मी औरंगाबादला शिक्षणासाठी आलो. फर्स्ट इयरला देवगिरी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तिथं काय मन रमलं नाही. लॉ करायचा, मग ती ह्यांनी विलासराव देशमुख साहेबांनी लॉ केला, ह्यांनी लॉ केला, वडील बी आमचे सांगायचे. आणि लॉ केलं तर कुठे केलं? पुण्यात केलं. तर पुण्याच आमच्या मराठवाड्यातले जवळपास सगळे नेते, मग स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, ह्यांच्या मैत्रीचे किस्से आम्ही गावाकडे ऐकायचे. मग आणि पुण्यातूनही नेते झाले. आमच्या डोक्यात पहिल्यापासून किंवा विद्यार्थी राजकारण त्यात काही स्पष्ट नाही की लिडरशिप ही कॉलेजच्या शाळेच्या जीवनापासून कळायचं की वर्गातल्या मॉनिटरच्या निवडणुका. 10वीला असताना आमच्याकडे विद्यार्थी संसद निवडणूक व्हायची. विद्यार्थी संसद, आणि 10वी पर्यंतचा उपाध्यक्ष असायचा आणि 12वीचा अध्यक्ष असायचा. मी तेव्हा निवडणूक लढलो होतो शाळेमध्ये. 10वीत असताना विद्यार्थी प्रबळ दावेदार होतो. आणि आमची जरा काय शाळेत असताना प्रामाणिकपणे सांगाय काय 60च्या वरी कधी मार्कच पडली नाही आम्हाला, कवाच पडली नाही. मग ही धंदे तर पहिल्यापासून आवडायची. मग ती करायला गेलो, लढवली आणि पराभव झाला माझा. ती पराभव आमच्या स्वभावामुळे झाला नाही, कुदाण करायला म्हणले. आमचे चुलतेच एक शिक्षक होते, बाळूदादा म्हणायचो शिंदे सर, ती म्हणले झालं का नाही. आणि तेव्हापासून आवड. मग पुन्हा पुण्यात आलो. पुण्यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून काम सुरू केलं. आणि अनेक मित्र राज्यात 36 जिल्हे, आता 37 उदगीर झालाय. 36 जिल्ह्यामध्ये मैत्रीचं जाळं तयार झालं. कुठल्या असं नाही की कुठे मित्र नाही. 36 जिल्ह्यातल्या 36 ठिकाणी एक जरी झालं तरी 36 मित्र. मग ही सगळी कन्सेप्ट गोळा करत असताना मग पुण्यामधनं हळूहळू सुरुवात केली. तुमचं गाव होळ. हो, 10वी पर्यंत शिक्षण म्हणजे होळमध्ये. त्यानंतर 11वी त्याच्यात 1 वर्ष फक्त 6वीला असताना लातूरला टाकलं होतं वडिलांनी शिकायला. हे का गावात चिचा बोरं आंबे अंड्याची पार्टी, शाळेला सुट्या, हा कालट्याच ना. 1 वर्ष लातूरला शिकायला टाकलं. लातूरला शिकायला टाकलं लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये. ज्ञानदीप नावाचं हॉस्टेल होतं. तिथं धायगुडे सर, खाडप सर म्हणून 2 सर होते. धायगुडे सर प्रेमळ म्हणून, खाडप सर बदलायचे. मार खायची सवय नाही. असतं तर मार कधीच खाल्ला नाही, जमलाच नाही मार खायला. भांडणात बी कावा नाही आलं तर मग ती गनिमी कावा, रटे नाही खायची. मग ती सोरबात राहिली. मग 6वीला शेवट पळून आलो. एकदा मास्तरांनी उचलून नेलं, टाकलं, वडिलांनी नेलं. पेपरच्या दिवशी 6वीला पळून वापस आलो बघा, 6वी असताना. मग ती पुन्हा आलो. ती मग पुन्हा गावाकडे 7वी 10वी पर्यंत गावाकडे, आपलं गावाकडेच राहिलो. 11वी 12वी यशवंतराव चव्हाण कॉलेज. 12वीला पुन्हा खोलेश्वरला गेलो. 13ला संभाजीनगरला आलो. 14ला तर पुण्यात आलो. मेन टार्गेटवर आलो. आणि टार्गेट पुणेच होतं. मग ती फार संसारापर्यंत टार्गेट ठरलं. बायकोही पुण्यातली बिटली जावाय झालो. पुण्यात तुम्ही स्थायिक झाला? पुण्यात स्थायिक नाही. स्थायिक हा नाहीच. काय असतं, माणसाच्या पोटाच्या गरजा असतात. पिढी जात बाप दादाकडे काय जमीन जायदाद नाही, 7-8 एकर 10 एकर जमीन. आज बी काय महाल नाही घरी. आपण ज्या त्या परिस्थितीत असतो. मराठवाड्यातल्या बहुतांश लोकांना पुण्याचा आधार घ्यावा लागतो. आम्हाला जितकं आमच्या गावावर प्रेम आहे तेवढंच आमचं पुण्यावर प्रेम आहे. पुण्यावर प्रेम असायचं विशेष म्हणजे ही तर छत्रपतींची जन्मभूमी आहे, पुणे शिवनेरी. आणि दुसरी गोष्ट, छत्रपतींनी स्वराज्याला जगवलं होतं. आजही पुणे असंख्य लोकांना जगवते. आमच्या मराठवाड्यातले बहुतांश लोक आम्ही मान्य करतो ना. आता ती उदासीनता आमची मराठवाड्यातली भरून काढण्यासाठी भविष्यातलं पुण्यातलं विजन घेऊन आम्हाला गावाकडे जायचे. आता बापू, तुम्ही बोलतो उल्लेख केला की बाबा हॉस्टेलला गेलो किंवा काय, तर आपण ज्यावेळी लहानपणी होतो की आपण गावभर फिरायचो. कुठं त्या टायरांच्या मागे फेर, कुठं गोट्या खेळत बस, कुठं रविवारी पार्ट्या कर, कुठं काय. ही ज्या आपलं बालपण ते राहिलं नाही. आता जर बघितलं आपण तर इंग्लिश मिडियमचे म्हणजे सकाळी 7ला गेलेलं पोरग संध्याकाळी 7ला घरी येते. मग हे असं कुठंतरी वाटतं का हे सगळं मिस होतंय आपण जे जगलंय ते? म्हणून आता बघा काय आहे ना, काळानुसार चालावं लागतं असं आपण म्हणतो आपण. बरोबर आहे. म्हणजे आज तुमचे माझ्या घरातल्या, आता माझा पुतण्या आहे विरेन, लाडका पुतण्या आहे, एकुलता एक आहे. किंडरच्या आयुष्यात मला त्या लेमन गोळीच्या पुढचं आणि ते पार्लेजी चॉकलेटच्या पुढं इक्लिअर्स एक असायचं, इक्लिअर्स अल्पेन लेबी काहीतरी होतं. ह्याच्या पुढे चॉकलेट कधी भेटलं. ही किंडर जॉय अहो ती नवीन नवीन नावं घेते, झंगाट नाव असते ती की नाव असं ऐक. अरे काय विरेन का ऐकलेलंच नाही ना. अहो आठवायचं पैसे नसायचे घरी. जेमतेम आई वडील, माझी आजी मोठी आई माझी आई माझ्या
मोठी आई म्हणायचो मी. माझे आजी आणि आजोबाच माझे आयडॉल. माझे आजोबा, मग माझी आजीनं मला, आजी आजोबा नंतर मी सविस्तर बोलणार आहे. माझी आजी एक चिपट दाणे द्यायची. तसं काय 8 आणे रुपये यायचं, चांगलं आठवते. 8 आणे रुपये माझ्या काळातले, तुमच्या माझ्याच काळातले. 8 आणेपर्यंत होतं ते द्यायची. एक चिपट इकायचं ते चॉकलेट. आजीनं ही लाड केल्या, आजीनं केले. आणि आज असे 50 बी दिले पुतण्याला तर ती ना काय होते म्हणते, किट आणखी, बॅट आणखी. आणि मिस होतंय, पण आता काय ना, आपल्याला काळानुसार बदलावं लागणार आहे. काळा बदलाची गरज असते काळानुसार. ती आता ठीक आहे, मिस जरी आपण करत असला, त्यांना टायर दिलं आणि खेळ म्हणलं हाण लागला, ती म्हणे हे काय भिकारणार लावलास तुम्हाला, टायर राहणू का, चक्री खेळू का मी, नाही जमणार. ती करणार बी नाही. ती त्यांना नवीन नवीन ती स्केटिंगचे बुटं लागायचे, ह्या रुळवर पळायचं. रस्ते का नसणार खेडेगावात, पण ती पाहिजे. आता लाडक्या बहिणीनं सगळ्या गावचा इकास घेऊन गेली, त्याच्यामुळं रस्तेच नाहीत. आपल्याला एक आजी आजोबा यांचं एक आपल्याला ते प्रेम मिळालेलं आहे. तुमच्या घरात काय वातावरण होतं? आजी आजोबांचा सहवास किती आहे? किंवा आजोबांचा तुम्ही नेहमी नेहमी उल्लेख करता की बाबा आजोबांचं जे काय आहे ते पुण्य आहे किंवा त्या माणसाचं ते आहे. 200% माझे आजी आणि आजोबा बरं का. मला आजीला, मला अजूनही कधी कधी आजीची आठवण आली की अजून रडू येतं. माझ्या आजीसोबत माझं लय घट्ट नातं होतं. म्हणजे माझ्या आजीनं मला पहिल्यापासून सांगितलं होतं, मोठ्याच्या दाराला जायचं नाही, बोलवलं तर नको जाऊ तू, पण गरीबाच्या दाराला न बोलविता जा. माझी आजी शिकवून आहे. माझ्या आजीचं रुक्मिणबाई नाव होतं, मी रुक्माई. माझ्या बायकोला मी रुक्माई म्हणतो. माझ्या आजीवर माझं प्रचंड प्रेम होतं. आणि माझं तिनं मला शिकवलेलं, कुणाच्या दाराला जायचं नाही, लाचारी पत्करायचं नाही, मोठ्याच्या बैठकीला जायचं नाही, सांगितलेलं आजीने. ठामपणे सांगतो. माझ्या आजोबांचं तेच. आणि आजोबा म्हणजे माझे, त्या काळात आजोबांचं माझं 7वी शिक्षण झालेलं आहे. मुडी भाषा लिहितात, मुडी भाषा वाचतात, स्वातंत्र्य सैनिक आहेत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होते. क्रांतिसिंह नाना पाटलांचा प्रचार केलेले माझे आजोबा. क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा आमच्या बीडचे खासदार की लढवलीत, माझ्या घरी राहिलेले आहेत. ताक भाकर. आणि माझे आजोबा प्रखर, एकदम प्रखर माणूस, एकदम झालवादी. म्हणजे आजपर्यंत, आता वय आजोबांचं माझ्या जवळपास 96 वर्ष वय असेल. चालतात 2-3 किलोमीटर. आता थोडंसं डोळ्याचं वगैरे वय आहे म्हणणं, पण माझ्या आजोबांकडनं मला ते मोठा वैचारिक वारसा मिळालेला आहे. बऱ्या प्रमाणात ते मला नसेल जमत, कारण की आजोबांसारखं एक तत्वी जमत नसणार आता. कारण की राजकारणाची एक तत्वच राहिलेलं नाही, किंवा समाजकारणच राहिलं नाही. तो समाजकारणी बघितलं, समाजकारणी दिल्लीत आंदोलनाला बसले, पुन्हा मुख्यमंत्री झाले, इथं उदाहरण आहेत ना. त्याच्यामुळं ते आजोबा, पण मला गर्व आहे की मला राजकीय वारसा असं नसेल, पण मला विचाराचा वारसा एवढा मोठा की आयुष्यभर ती पुरणार आहे मला. आणि माझ्या मागच्या पिढीला मी काहीतरी ती देण्याचा प्रयत्न करेल. माझा पुतण्या असेल वाटेवर कोणी. नाना पाटलांचं बीडचं नातं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की बाबा बीडचं नाना पाटलांचं नातं काय, आमच्या सातारा जिल्ह्यातला माणूस बीडमध्ये जाऊन उभा राहतो. तर आत्ताचा काळ बघितलं तर आपल्या गावातनं आपण निवडून येऊ का नाही अशी परिस्थिती आहे. पण त्यावेळेचा काळ काय असेल की बाबा एका जिल्ह्यातला माणूस दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन उभा राहतोय आणि त्या जिल्ह्यातली माणसं ॲक्सेप्ट करतात. मग त्यावेळेचं सांगितलं जातं की आता संपत मोरे सरांशी तुमचा चांगला संबंध आहे. संपत मोरे सर लिहित असतात सारखं. तर मग संपत मोरे सरांनी लिहिलं की नाना पाटील ज्यावेळी प्रचाराला फिरायचे, तर ज्या गावात जाऊ त्या देवळात त्यांचा मुक्काम. मग तिथं लोक त्या भाकऱ्या बिकऱ्या घेऊन येणार, तिथं हे करणार. तर आत्ताच्या आणि आत्ताचा पण काळ आपण बघतो की नेत्याने फिरायचं फॉर्च्युनरमध्ये, पुढे ते शिळ्या भाकऱ्या घ्यायच्या आणि मग त्याला पाय फुपाटा लावायचा भाकरी संगच. हे बघा, प्रत्येकाची एक गोष्ट असते सांगतो, ही मीडिया म्हणजे इमानदार खोटं बोलत नाही, तो स्वभावच नाही बोलत आपला. मला किती जण तरी म्हणतात की इंस्टाग्रामचं जरा रील्स फील बनव, का तरी ते आम्ही बनवतो स्लो मोशन करून करून टाकतो एखादा व्हिडिओ. आयुष्यात ज्यानं गरिबी भोगली त्याला गरिबी दाखवायची गरज पडत नाही. गरजच पडत नाही. हो, काल गरज पडती, भोगली ना. मला आठवतंय, तुम्ही भाकरीचा विषय सांगितला, आई आणि तात्या रानात जायचे कामाला बरं का. माझी मोठी बहीण दिदी रेश्मा दिदी आणि माझा भाऊ मोठा विवेक भैया, आम्हा एक अलीकडची खुली, आम्ही तिला दुकान म्हणायचो. का जुनं दुकान असेल त्या दुकानाच्या खुलीत आमचा एक कळशी भाकर टोपल्याखाली झाकून ठेवायची आई. माझ्या बहिणीनं भावानं मला प्रचंड सांभाळलेलं लहानपणी. आई वडील आजोबा शेतात झाकून ठेवायचे, बहिणीनं ती खाऊ घालायचं. ही बघितलेली ना गरिबी, ही भोगलेली आहे. आणि आज पण गरिबीचं जाण आहे, कारण की परिस्थितीचं भान आहे ना. ज्याला परिस्थितीचं भान असतं त्याला गरिबीची जाणच असते, बघितलेलं आहे. त्याच्यामुळं मला आयुष्यात जर कुठं काही संधी भेटली ना, तर ही इव्हेंट कंपनी का आयुष्यात करणार नाही. तुमच्या प्रेमाखातीर ही इथं बोलतोय का, तर ही लोकांनी कळावं की बाबा मग ती. आणि असं झालं आपल्या लोकांची मेंटॅलिटी झाली,
मस्त एखादी स्कॉर्पिओ इनोवा असल्याशिवाय पांढरे शबर कपडे, खाली ब्लॅक चुपाट चप्पल, उतरल्याशिवाय पोरही म्हणत नाही आया हमारा नेता, युवा नेता. नाही, ही विजनरी राजकारणी असावा ह्या मताचा आहे मी. त्यानं 4 कामं व्हावे, दवाखान्याचा फोन आला खचकन त्यानं जागेवर फोन लावावा, लेकराचा शिक्षणाचा विषय कचकन फोन लावा. ही लावतील कुठं, ह्याची तारीख घ्यायची, त्याची तारीख घ्यायची, बजा ठीक आहे ना. मलाही लई डान्स आवडतो प्रचंड, डीजे वाजले मग अंग हालते, सगळं असावं. पण त्या गोष्टीचा अतिरेक आणि समाजातल्या लोकांनी किंवा पोरांनी, युवा पिढीनं नेता म्हणजे इनोवा इंडिओरमधनं उतरणार, फॉर्च्युनरमधनं उतरणार हे ॲक्सेप्ट करणं. गरीबाच्या लेकरांनी बी राजकारणात गेलं पाहिजे, गरीबाच्या लेकरांनी बी मेहनत करायची. मग सगळं वारसा हक्काने मिळत असेल तर आमच्या मेहनतीला काय किंमत आहे का? मग सगळं जर वारसा हक्काने मिळत असेल तर आम्ही आयुष्यभर सतरंज उचलायच्या का? नाही, हे होणार नाही. लढायचं आणि 100% राजकारण करायचं, निवडणूकच लढायच्यात. बरोबर. मी संघटना संधी देईल का हे म्हणत नाही. मी सिलेक्टिव्हसाठी बनलेलोच नाही. मी ठामपणे मला इलेक्टिव्ह मेरिटवर निवडून येणार, कुणाच्या आशीर्वादानं तर लोकांच्या आशीर्वादानं निवडून येणार, कामं करूनच नाही. ह्या प्रकारे निवडणूक लढायची. कोणतरी पद देईल म्हणून वाढ वागणार, कोणतरी पद देईल म्हणून त्याच्या खुशामध्ये करायची, कुणाच तरी चांगलं बोलायचं, कुणाच तरी उदं करायचं, आयुष्यात नाही. मी आता निवडलेला आहे, मी माझा नेत्यासमोर ठाम आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करतो, जाहीरपणे सांगतो आणि आयुष्यभर करणार आहे. त्या पक्षाने मला प्रदेशचा सचिव केलं, युवक शाखेच्या अध्यक्षपासून तर राज्याच्या युवकचा सचिवपर्यंत प्रवास केला आहे. आदरणीय रोहितदादा पवारांनी मला प्रचंड पाठबळ दिले. रोहितदादा पाटलांनी प्रचंड पाठबळ दिले. ह्या लोकांनी जपलेलं आहे मला. त्याच्यामुळं विषय नाही. त्यांनी मला काहीतरी द्यावं, त्यांनी मला मोठं करावं ह्या अपेक्षेनं दयानंद शिंदे जगणारा बिलकुल नाही. त्यांनी फक्त पाठबळ द्यावं, त्यांनी मार्गदर्शन करायला, त्यांनी चुकायला तर कानाला धरून सांगावं, चांगलं केलं तर शाबासकी थाप द्यावी, ही त्यांचे अधिकार आहेत ना. आत्ताचा आपण काळ बघितला की बाबा पक्ष फुटाफुटी झाली, सगळे बाकीचे विषय झाले, तरी पण तुम्ही तुमच्या भूमिकेवरती थांबा की अजून पवार साहेब. तर मला असं विचारायचं की पवार साहेबच का? हो, हा प्रश्न तुम्ही महाराष्ट्राला विचारला ना तरी महाराष्ट्रातले लोक सांगतील. पण सांगतील कुठले? बांधा चांद्यावरचे सांगतील, सरकार काम करणारे सांगतील, सरकारी दवाखान्यावर वॉचमन येतील सांगल, IT पार्कचा वॉचमन सांगेल. पण शोकांगी काही IT पार्कमध्ये बसून 1.5 लाख पगार घेणार ती नाही सांगणार. IT पार्कचा वॉचमन सांगेल ना की पवार साहेबांमुळे मला पगार भेटले, ती वरून बसणार पवार साहेबांनी महाराष्ट्रात काय केलं. अरे तू बसलाच कुठं? हिंजवडे IT पार्कमध्ये बसून विचारतो की पवार साहेबांनी काय केलं? अरे कसं काहीच वाटत नाही. तिथं सहकारी साखर कारखाना उभा असता, पवार साहेबाच्या दूरदृष्टीने ती पलीकडे घेऊन तिथं म्हणली तर IT पार्क उभं केलं. तू बसतो मगरपट्ट्यामध्ये, तू बसतो खरडी बायपासला, पवार साहेबांनी केलं. अरे तू बसलाच कुठं? एसीची गार बंबाट हवा घेत, लाख रुपये पगार घेऊन पार तिकडे युरोप बेस तिकडच्या कंपन्याला, आणि तू पवार साहेबांनी काय केलं? पवार साहेब का? तर पवार साहेबांनी या महाराष्ट्राला कायम दिशा देण्याचं काम केलंय. लोक किती आरोप करतील पवार साहेबांनी ही केलं, काड्या केलं, राजकारण केलं, ह्या केलं. पवार साहेबांनी काय काय केलं ह्या महाराष्ट्राला सांगलं. पवार साहेबांनी ह्या महाराष्ट्राचे इरिगेशन आणलं, पाणी आणलं, सहकार क्षेत्र वाढवलं, शिक्षण संस्था वाढवल्या. आज की काय होतं? चाकण MIDC कुणी आणली आहे? रांजणगाव कुणी उभा केलं? आता लोक ह्याच्यात म्हणतील तुमच्या मराठवाड्याला काय दिलं? अहो सत्ता गेली बाहेर तर पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. सत्ता गेली, सत्ता त्या माणसाकडे वैचारिक खराब. तुम्ही पवार साहेब मराठी म्हणतात पवार साहेब आमचे कुठं, मुस्लिम म्हणतात पवार साहेब आमचे कुठं, दलित म्हणतात आमचे कुठं. अरे मग आहेत कुणाचे साहेब? सगळ्यासाठी सगळं केलंय. मराठी म्हणणार आमचे नाहीत, मुस्लिम म्हणणार पवार, मराठा मुस्लिम दोष, दलित म्हणणार आमचे. असं कसं चालतंय? साहेबांच्या भूमिका वेळोवेळी ठामपणे त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि सगळ्यांसाठी म्हातारं कळायला ना त्याला आकलीचाच भाग लागतो. म्हातारं कळणं येडागाबाळच काम नाही. म्हातारं खमके आमचं पवार साहेब नेते आहेत, कायम राहणार, काही विषय नाही. सत्ता पित्ता आपला सर्व धंदा आहे. त्यांच्या भूमिका पण बऱ्याचदा अशा की कळत नाही काय की बाबा मागं 14ला त्यांनी भाजपला बाहेरनं पाठिंबा दिला किंवा काय गोष्टी असतात, भूमिका कळत नाहीत. मग लोकांचं तरी कन्फ्युजन का होऊ नये? मला एक सांगा, बाहेरून पाठिंबा दिला किंवा पवार साहेब सत्तेत गेले कसं नाही गेले, आता पवार साहेब कळायला ना माणूस लईच हुशार लागतो. अजून मला नाहीत कळाले, तुम्हाला कळलं तुम्हीच मला समजून सांगा, मला अजून नाहीत कळाले पवार साहेब. त्यांच्या भूमिका आणि पवार साहेबाच्या भूमिकेवर मी स्पष्टीकरण देणं म्हणजे पवार साहेबच मला पवार साहेब कळायला वेळ लागेल. वय वर्ष 29-30 सुरू आहे. जेव्हा मला कळतील तर काही 2-4% तेव्हा तुम्हाला आवरून सांगेल, परत एकदा इंटरव्ह्यू घ्या. पण काय बापू, राजकारणाने ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तर मला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात नाही, देशाच्या राजकारणात असं नेता दिसत नाही. कारण क्रीडा क्षेत्राशी तेवढाच जवळचा संबंध आहे. माणूस अगदी ICCचा अध्यक्ष झाला, BCCIचा अध्यक्ष होता. साहित्य क्षेत्राशी तेवढाच चांगला संबंध आहे. म्हणजे 2-4 अगदी लेखकांना, साहित्यिकांना या माणसांना आमदारकी दिलेल्या आहेत. लक्ष्मण माने असतील, अगदी नादो मानूर असतील.
बरेच किस्से आहेत पवार साहेबांचे. म्हणजे जब्बार पटेलांचा सिंहासन नावाचा सिनेमा होता, तर त्यासाठी त्यांना पाहिजे होतं विधान भवन. आणि मग ते कसं म्हणजे तेवढा सेट उभा करणं त्यावेळी तेवढी काय साधनं नव्हती, तर पवार साहेबांनी त्यांना विधान भवनच उपलब्ध करून दिलं तर सिंहासन सिनेमासाठी. असे बरेच किस्से आहेत. म्हणजे त्या आता आम्ही तळजाई टेकडीच्या जवळ राहतो, तर त्या दिवशी एका ठिकाणी नाश्ता करत होतो, तर ती नाश्ता बनवणारी बाई होती. तर मी तिला विचारलं बोलता बोलता की इथं काय सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी, तुम्हाला का भारी वाटतं इथे येऊन, किंवा इथलं ह्या टेकडीवरचं सगळ्यात महत्त्वाचं काय. तर ती म्हणली त्या समोरचं झाड आहे ना, ते पवार साहेबांनी लावलेलं आणि त्याला पवार साहेबांनी पहिलं पाणी घातलं होतं. माणसांच्या लक्षात अजून असलेला हा नेता आहे. म्हणजे पवार साहेबांनंतर इतका व्यापक आणि असं नेता होईल का नाही ही गोष्ट माहीत नाही. आणि काय त्या माणसांनी नेते पिकवलेत. मग तुम्ही बोलताना नेहमी म्हणता की बाबा आर पाटील माझे आदर्श आहेत 100%. तर मग आबांविषयी इतकी आत्मीयता का, किंवा मग काय अजून काय ऋणानुबंध आहेत? तुम्हाला एक खरं खरं सांगतो, म्हणजे इथं कॅमेरा समोर बोलावले म्हणून आहे, मी कसा घडलो आबांचं पुस्तक आहे. आयुष्यात पहिलं पुस्तक ती वाचलं. माझे वडील तात्या मला आबांचे, माझ्या वडिलांना तात्या म्हणतो आबांच्या गोष्टी सांगायचे. गोष्टी रोजगार आम्ही गेले, आबांचे वडील वाढले, जुने कपडे घातले, हे नंतर सगळ्या जगानं वाचलं. मी कसा घडलो, मी पहिलं आयुष्यातलं पुस्तक मी कसा घडलो हे वाचलं आणि ठामपणे सांगू शकतो मी वाचलं. पुन्हा तर माझ्या पुण्याईनं, माझ्या मायबापाच्या पुण्याईनं, माझ्या आजी आजोबाच्या पुण्याईनं, म्हणजे तेच लोकांच्या पुण्याईनं मला त्यांच्या मुलाशी, म्हणजे रोहितदादा आर पाटील आमदार रोहितदादा आज सगळ्यात देशातले सगळ्यात यंग आणि आमदार, त्यांच्याशी सहवास लाभला आणि चांगला जवळून लाभला. त्या माणसाकडे बघितलं की मला रोज आबा दिसतात आणि त्यांचा स्पर्श म्हणजे आबांचा स्पर्श वाटतो आणि आपलेपणा वाटतो. जे आपण भोगतोय, जे बघतोय ते आबांनी त्यामुळे भोगलेले. आबांना आदर्श माहितलं तर आबांसारखे एक दोन गुण, एखादा गुण तर घेऊ शकतो मी, एखादा असलो काहीतरी प्रयत्न करेल. आदर्श म्हणतो पण आबांसारखं सगळं होता येणार नाही, कारण की आबा होते. आबा फार देह बोली, आबांचं बोलणं, आबांचं वागणं, एक सगळ्यांची विनम्रता. माझ्या थोडी विनम्रता कमी मी जाहीरपणे मान्य करतो, कारण की आम्हाला पुढचं जसं उत्तर देईल तसं देतात. आम्ही पुढून तर माझं देऊन बोलत माझं देऊनच, पुढून तर प्रेमानं तर प्रेमानच, पहिलं आमचं प्रेमानच असते. ते आबांसारखं आपल्याला नाही जमणार. त्यामुळं आबा आदर्श आहेत, आयुष्यभर राहतील. रोहितदादांचा तुम्ही उल्लेख केला की रोहितदादांकडे बघितलं की म्हणजे सगळ्याच महाराष्ट्राची भावना आहे की बाबा आबांची आठवण येते, तीच देहबोली, तेच वक्तृत्व कौशल्य आणि महत्त्वाची विनम्रता. त्या माणसात प्रचंड विनम्रता. आणि अजून एक गोष्ट की रोहित पाटलांचं तुमच्यावरती लय विशेष प्रेम आहे. म्हणजे मी बऱ्याच पोस्टमधनं बघितलंय बऱ्याच, तर ते एक मित्र मानतात. ते कशामुळे, म्हणजे आता ते डेव्हलप कशामुळे झालंय? ते मित्र मानतात, मी त्यांना नेतेच मानतो. त्यांचा मोठेपणा आहे, त्यांनी मित्र म्हणायचं. मित्र दादांना कधी मित्र म्हणणार नाही, ते माझे नेतेच आहेत, ते आमदार आहेत. दादा का एवढं प्रेम करतात हे दादांनाच तुम्ही प्रश्न विचारू शकता. पण दोन्ही रोहित दादांवर माझं प्रचंड प्रेम आहे, हे जाहीरपणे सांगतो. तुम्हाला काय आवडतं? म्हणजे दोन्ही रोहित आहेत, रोहित पवारांचं पण सांगा आणि रोहित पाटलांचं पण सांगा की ह्या गोष्टी मला चांगल्या वाटतात म्हणून मी त्यांच्याशी एकनिष्ठ आहे, किंवा मला प्रेम वाटतं त्या माणसाला. मला सांगू का, मला झाप देत रोहित दादा पवार. चुकलं की माणसात बी झाप देत आम्हाला. त्याच्यात काही मग आज 2017 सिनेट निवडणुका होत्या विद्यापीठ 17 ते आज त्या काळापासून सोबत, आणि काही चांगलं केलं की कौतुक बी करतात. आणि रोहितदादा आर पाटील म्हणजे माणूस, आम्ही त्यांनी वेळ नाही दिली तरी आम्ही पळत जर गेला, कशाला इतक्याला आम्हाला तासगावला गेलो, आजपर्यंत तासगावला गेलो तर आंजणीला जात होतो. म्हणजे त्या माणसानं कधी आम्हाला असं की एवढ्या बिडून आलेत, ही काय माझ्या मतदारसंघातलेत का, ह्यांच्याकडून माझा काही फायदा होईल का, तोटा होईल का, हा विचार न करता आम्हाला अटेंड करून तास वेळ देऊन उशिरा परत निघालो, थांबायला लावायचे, जेवण करू. आणि कुठलं काम जर सांगितलं की आपलं कुठलं सामाजिकच काम असतं, कुठलं सांगितलं तर हे दोन्हीही दादा खाटक्यावर जागेवर पलटी फोन लावतात, करतात. आणि त्यांच्यासोबत आयुष्यभर दोन्ही इष्टावर राहिलं काय अडचण आहे. आणि राहू काय सत्ता बित्ता खावा, आपल्या काय जन्मता घरात सत्ता होती का, ह्यांच्याजवळ असेल नसेल ह्यांच्यासोबतच आहे. तुमची महाराष्ट्रभरची ओळख आहे की बाबा रोहित पवारांचा एक जवळचा कार्यकर्ता किंवा पहिल्या फळीतला एक कार्यकर्ता. तर दादा तुमच्या गावाला आलते त्यावेळी तुमच्या घरासमोर होतो तो कार्यक्रम झाला, सांगितलं होतं की बाबा दया मला विद्यापीठात भेटला किंवा दया भाषण चांगलं करतो. ती भेट काय होती पहिली? सिनेट निवडणूक होत्या, सिनेट निवडणुका. मग त्या सिनेट निवडणुकीच्या दरम्यान आपलं प्रचारात आमचं आपलं बोलणं गप्पा गोष्टी, कोणाला थ्रू जायचं. तेव्हा दादा जिल्हा परिषद सदस्य झाले नेटकेच. दादा सिनेटची निवडणूक हातात घेतली, दादा प्रचार वगैरे करायचे. मग तेव्हा असा संपर्क आला. आणि ज्ञानेश्वर हॉल म्हणून आमच्या MMCC कॉलेजला, मी MMCC कॉलेजचा विद्यार्थी, तिकडे एक कार्यक्रम झाला. आता मला एक्झॅक्ट लक्षात येईन सांगेल कुठला कार्यक्रम होता तो.
निवडणुकीचं होतं होतं काहीतरी सिनेटचं. तर तिथं मी भाषण केलं तर तिथं ओळख झाली. तेव्हा दादांकडं संतोष डोंगरे सर पी होते नवीन. नंतर मग माझ्या जीवन सरांशी अजित सरांशी परिचय झाला. त्यांनी नंबर घेतला. त्याच्यानंतर मग दादांशी संपर्क, विद्यापीठात भाषणं, आंदोलनं, कार्यक्रम. दादांनी सृजनच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा घ्यायची, भजन स्पर्धा घ्यायची, MPSच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम. मग त्या कार्यक्रमात आम्ही जायचो, जुळायचो. मग त्याच्यामुळे त्या माध्यमातून गेलो जुळत जे गेलं. पुन्हा तिथं मग दादा 19ला आमदार झाले, घरी आले गावासमोर. रोहित पवारांकडे बघितलं तर एक संस्कार दिसतो. म्हणजे महत्वाचं काय, आपण मी जे म्हटलं की पवार साहेबांनंतर असा नेता सध्या तरी दिसत नाही, पण किमान ती एक आशा वाटते. कारण तसाच प्रत्येक क्षेत्राला टच आहे. आणि त्या जर खोलात गेलो आपण, मूळ बघितलं तर त्यांच्या आई सुनंदा पवार प्रचंड ॲक्टिव्ह आहेत सामाजिक कार्यात, राजेंद्र पवार ॲक्टिव्ह आहेत. तर ह्या दोघांचं कितपत तुम्हाला वाटतं की बाबा रोहित दादा जे घडतात किंवा ह्या दोन लोकांशी पण तुमचा व्यक्तिगत चांगला संबंध आलेला आहे? बघा, एक सांगतो, पवार कुटुंबच पूर्णच, म्हणजे पवार पूर्णच कुटुंब म्हणतो. म्हणजे ते आज पलीकडे गेलेले, अलीकडे गेलेले, अजितदादा पलीकडे गेले तर हे अलीकडे गेलेत असा विषय नाही. पवार कुटुंब म्हणून म्हणतो, पूर्ण पवार कुटुंबच सगळ्याच कामामध्ये अग्रेसर आहे. सगळ्या म्हणजे सामाजिक कामामध्ये दादांचे आई वडील असतील, इकडं अजितदादांच्या घरचे असतील, त्यांच्या सुनीता वहिनी असतील, श्रीला वहिनी असतील, निर्मला असतील, पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, ही सगळीच मंडळी पवार कुटुंबातली सगळीच मंडळी रोहित हे सगळीच मंडळी सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. आणि हे महाराष्ट्र नाकारू शकत नाही. म्हणजे आज राजकीय भूमिका आमची, आम्ही पवारसाहेबांसोबत आहेत म्हणून अजितदादांचं काम आम्ही डावलतो असं भाग नाही. त्यांचं काम आहे, त्यांचं सामाजिक बी काम आहे, त्यांचं राजकीय काम आहे. शब्दाचा पक्का माणूस आहे, मान्य आहे. आम्ही त्यांचं कौतुक केलं म्हणजे मला कुठं धोकाच नाही. जे खरं आहे ते आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना. दादांचं काम आहे का आहे, तसं सगळ्याच पवार कुटुंबाचं काम आहे, रोहित दादांच्या आई वडिलांचं काम आहे, रोहित दादांचं सामाजिक काम आहे. असंख्य गोष्टी. तो माझ्या गावातले एक ज्यांच्या वडील वारले होते, BHMSला होते, एका फोनवर दादा त्यांची 3 लाख रुपये फीस माफ करून दिली. दोघं बहीण भावाची, त्याचं रेकॉर्डिंग पण आहे. बरोबर आहे त्यांचं. आणि आजपर्यंत केलेलं दादाने असे कितीतरी कामं केलेत माझ्या, तर सगळेच बोलून सांगायचे असतात का? मी तुम्हाला सुरुवातीला केलेले. आता राजकारण थोडं ठेवू बाजूला, इकडे तिकडे प्रवास भरपूर होतो, सगळ्या गोष्टी होतात. गाणी कुठली ऐकता येतात आता? माझ्या गाडीत तुम्हाला कुणीही सांगेल भीमगीत. कुठलं भीमगीत आवडतं सगळ्यात? नडली जी विद्या माझ्या दात्याशी, माझ्या रयतेच्या राजाशी, ती रुडी जाळली भीमाने शिवबाच्या पायथ्याशी. आवडतो. चांदून असं गाण्याला काय माहितीये का, असं बसली की पुढचं आठवत आहे. गाण्या भीमगीत प्रचंड ऐकतो. जरा DJ सॉन्ग ऐकतो प्रवासात. म्हणजे गाण्याचं म्हणजे आम्ही फेवरेटच. मग गाणे हे आम्हाला प्रवासात दुसरं काय, आपलं गाणे ऐकायचे, 4-2 जण असतात, खांदे हलवायचे, चालायचं. आणि आमच्या बीडच्या लोकांना तर DJ वाजला की नाचा वाटतं. आता जे अमित शहानी स्टेटमेंट केलं आंबेडकरांविषयी, किंवा काय आंबेडकर लावले किंवा काय म्हणले, जय श्रीराम म्हणा आपल्याला तर काय अडचण नाही. नाही काय, आम्ही राम रोज घालतो, पिढ्या 50 पिढ्या घालतो ना. तुम्ही तुमचं काही सांगता. मग ही आता जे समाजात चाललंय सगळे जातीयवाद, जातीय समीकरणांच्या जुळवाजुळवी, यात मग आपण हे सगळं मागं, तुम्ही म्हणलं की बाबा भीमगीत ऐकता, तर ह्याचं काय मध्य साधायचं कसा? कारण हे दिवसेंदिवस सगळं फाटतच चाललंय. ह्याला तुमच्या आमच्यासारखे पोरबले जबाबदार आहेत. कशामुळे? हो का, मी तुम्हाला अगदी विस्तृत सांगायचं झालं की आज सगळ्या जाती धर्मात माझे मित्र आहेत. पण स्वजातीपेक्षा मला बाकीच्या जाती जास्त सांभाळलेले. माझ्या मराठा समाजातल्या पौरांनीपेक्षा जास्त माझे प्रेम इतर जातीने केले. त्यांचे नावं घेतले तर एकाचं घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे मी नावं टाळतोच. माझ्या जातीपेक्षा जास्त. पण काय होतं, काही ठिकाणी समाज म्हणून, जात म्हणून बऱ्याच ठिकाणी भूमिका बी घ्याव्या लागतात, आणि ते घेतल्या पाहिजेत. काही चुकीचं नाही त्याच्यात, कुणीही घ्यायच्या. बरोबर. मी आज मराठा आरक्षणाची भूमिका असेल तर मी ठामपणे सांगतो, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजातला एखाद्यावर अत्याचार झाला तर आम्ही त्याच्यावर बोलू, पण फक्त मराठा समाजावर बोलतो. आजपर्यंतची माझी आंदोलन बघा, पहिलं आंदोलन केलं पुणे विद्यापीठामध्ये जेव्हा केलं, तेव्हा पुणेरी पगडीच्या विरोधात आंदोलन केलं की पुणेरी पगडी नको, फुले पगडी द्या, जी की समतेची, विद्येची प्रतीक आहे. पदवीदान पदवी प्रदान समारंभ काट्या खाल्ल्या राहतो आम्ही. दुसरं आंदोलन ज्यावेळेस त्याच केलं, सावित्रीबाई फुलेंचा पुतळा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये उभा केला होता, आणि ती राज्यपाल कोश्यारी, मी तर त्यांना विषारीच म्हणायचो. आता तर काही संबंधच नाही आपला त्यांचा. ती त्यांच्या गावा, त्यांनी सावित्रीबाईंवर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंवर जे विधान केलं होतं,
आणि त्या माणसाच्या हाताने हिने हे ठेवलं पुतळ्याचं अनावरण. जमत नाही मला. आमची माय आहे सावित्री माता, आमच्या माईला त्यांच्या लेकरांनी जर अनावरण केलं काय दुःख वाटणार आहे का? ते आमची माय आहे ना, शेण दगडं खाऊन त्या माईनं आम्हाला शिकवले, आम्ही अनावरण केलं. धर्माबाबा पाटलांच्या आत्महत्या मंत्रालयामध्ये त्यांनी नाही झालं तेव्हा आंदोलन केलं. ह्याच्यामधलं कुठलं आंदोलन केलं की ह्याच्यामध्ये स्वजातीसाठी केलंय का स्वजातीच्या विचारधारेसाठी केलंय? ते आसिफा प्रकरण झालं तर तुम्ही गुडलक चौकातलं आंदोलन बघा. आमची एक मुस्लिम समाजातली बहीण तिच्यावर तिकडं कुठं केलंय हे दाखवा ना. लोक पुन्हा म्हणतात की तुम्हाला जातीत, जेव्हा तुम्ही माझ्या जातीतल्या लोकांना बादाबाद हाणताल तर मग मी थोडं बोलणार ना बाबा. असं कसं नाही बोलणार? जातीची भूमिका 100% मी घेणार. हां, पण स्वतःच्या जातीवर प्रेम करतो, पण दुसऱ्याच्या जातीचा द्वेष करणार हा दयानंद शिंदे पाटील कधीच नसणार आहे. माझ्या बाप जन्मी मला ती शिकवली नाही, माझ्या खानदानावरती नाही, माझ्या आजोबांचे ती संस्कार नाहीत, मला माझ्या आजीचे नाहीत. एकमेका छातीला लावून घेऊ, गळ्याला लावून घेऊ, एकमेकावर प्रेम करू. आणि राहिला अमित शहाचा विषय, भाजपमध्ये माझे बरेचसे सहकारी मित्र आहेत, त्यांनाही ती खटकलं होतं. असं व्यक्तिगत बोलताना सांगते. आता त्यांना आंबेडकर 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 आम्ही 1000 वेळा म्हणू. तुम्हाला कळतं का बाबा? अरे हा बोलतेत कुठं? लोकसभेत. आंबेडकर अरे तू बोलतोस कुठं? लोकसभेत. हा तुमच्यावरची गुन्हा दाखल झाला, ती बी संविधानामार्फत झालता हो तरी पारचा. आंबेडकर कोण आहेत ह्याचा राग तुमच्या मनात आहे. जी मनुस्मृती आम्ही जाळली रायगडच्या पायथ्याशी माझ्या बाबासाहेबांनी, ह्याचा राग आहे तुमचा. तो राग तुम्ही अजून तुमच्या त्या बोलण्यातून व्यक्त करत टाकता. चालणार नाही. ही बाबासाहेबांची अनुयायी, बाबासाहेबांच्या विचाराला वारसदार आहेत आम्ही. इकडं शिवशाहू फुले आंबेडकर म्हणून मोकळे होणार नाहीत आम्ही त्या विचारावर चालत राहू 100%. बरं तुमच्या कुठल्या महामानवांचा द्वेष करत नाही ना असलं. बरं तुम्ही कुणाच्या माप्या मागितल्या ते आम्हाला इथं मापं काढायच नको. तुम्ही पुण्यात किती सालापासून? 2014 पासून. त्यावेळीपासून. आणि मी जेवढं बघतो तेवढी तुमची सगळी आंदोलनं काहीतरी लक्षवेधी आहेत, काहीतरी त्या आंदोलनात वेगळेपण आहे. तर मला एक विचारायचं की बाबा ह्या आंदोलनं करत असताना रिस्क पण बऱ्याचदा राहते की आंदोलनं करायची म्हणजे कुणाला तरी शिंगावरती घ्यायचं आहे, कुणाला तरी उरावरती घ्यायचं आहे. हो. तर मग हे कसं फेस केलंय किंवा काय त्यातनं अडचणी आल्यात का? बऱ्याचदा आंदोलनाला बघा, माझा मित्र विजय सिंह गिड्डे, विजय मी आंदोलनासोबत आहे. आंदोलन करताना कवाच विचार करून केलं नाही. झालेच पुन्हा तासभर थोडं वाटायचं काय आता हे अंगलट गेले काही की तेव्हा काय व्हायचं. पण माणसं होते, दादा होते पुणेरी पगडीच्या मॅटरमध्ये, तर दादानी फोन केले, जितेंद्र आव्हाड साहेबांनी तेव्हा फोन करून आम्हाला केलं की नाही काय काळजी करू नका, आम्ही सोबत आहे. पक्ष म्हणून पक्षातलं नेतृत्व रोहितदादा पवार आवडते, त्यावेळेस आमच्या ठामपणे आमच्या पाठीमागे होऊन दिले. तत्कालीन हे सगळे लोक थांबायचे. भीती आणि हो का, ज्याच्याकडे काहीच नसते का त्याच्याकडे डिरिंग असते. हे आपल्याकडे म्हणतात ना, नंगीस होतो खुदा आबी डरता आहे. काय आज मी पत्रात होता घराचं, उद्या तिथंच. आपला काय साखर कारखाना आहे का, ईडीची नोटीस येणार आहे का, काही कुटाणा आहे का, कुठं काय टेंडर आहे का, घोळ आहे, काहीच नाही. हाय आयसीच आहे. काय होणार आहे आपल्याला? 14 ते 24 10 वर्ष पूर्ण झाली, 10वं वर्ष संपतंय. तर ह्या 10 वर्षाच्या काळात तुम्ही विद्यार्थी राजकारण बघितलं, आता तुमच्याकडे युवकचं पद आहे किंवा आता बाकीच्या सगळ्या नेत्यांशी संबंध आहे. तर आता जी तरुण पोरं राजकारणात येतात त्यांच्यासाठी काय सांगाल की बाबा ह्या गोष्टी, कारण ह्या 10 वर्षात तुम्ही बराच प्रवास बघितला आहे, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्यात, तर येणाऱ्या तरुण पोरांसाठी काय संदेश आहे? बघा, पोराला सांगितलेले पटत नाही, इमानदारीने सांगतो, अरे नको कुठाने नाही परवडत. काय झालंय आता, नेते ह्या सोशल मीडियामुळे मुंबईला जवळ झाली. आता नागपूरला बघा अधिवेशनाला गर्दी कमी असते, मुंबईत बघा गर्दी किती असते. नेते झालेत कनेक्ट, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, कसं की नेते कनेक्ट होते. 1-2 सेल्फी होते, नेत्याला नाव माहीत होते. नेता मग म्हणला काय दयानंदराव पगाट पुढं. मग महाग म्हशी वड्याला बांधल्या, त्या सुटून बाजारात जरी गेल्या तरी विचार करीत नाहीत पोरं. पण ही परिस्थिती आज मला तरी व्यक्तिगत वाटतं, माझा वेळ भरपूर वाया गेलेला आहे त्याच्यामध्ये. वाया म्हणजे कसं, धंदा पाणी करायचा केला नाही, 100% आंदोलन ह्या गोष्टी दिलेला आहे, त्याच्यातच जायचा. तर माझं व्यक्तिगत मन आहे, मग तुम्हाला जर करायचं असेल तर तुमची आर्थिक बाजू खमकी झाल्याशिवाय हे कुठं नाही करू नका. आम्ही ते करायच्या अगोदरच आम्ही सुरू केलं, मग नंतर आमचं आर्थिक लक्ष राहिलं नाही. आणि आर्थिक भानगडी आयुष्यात फार लोक म्हणतात माणसं कमवा 100% कमवा, म्हणून माणसं पैसा कमवणं गरजेचं आहे. बिगर पैशाचं राजकारण होत नाही, आणि आज तर होतच नाही. बिस्लरीची बाटली 20 रुपयाला आहे.
गुडघे टिकून पाटात पाणी प्यायचो. आता ती करू शकत नाहीत का, आता समाज काय म्हणून बिस्लरी घ्यायची 20 रुपयाची. हे राजकारण इस्त्री सहित पैसे येतो. इस्त्री करावं लागते ना. नंबर 1 कडक स्टारचन फिरचन झबझबा कपडे ते इस्त्री 60 रुपये तर ते स्टारचला ड्राय क्लिनला तेवढं खर्च. तेव्हा तेवढे तरी राजकारण तेवढं तरी पाहिजे का. त्याला वरल्या खिशात एक 500ची नोट नेता निघाला वड्यावडे गेला बाबला अडकत काय उपयोग नाही. पैसा लागतो ही गोष्ट करीच आहे. मग धंदा करा कुठला तरी एक छोटा मोठा काय आपलं काहीतरी असेल ही गोष्ट. नाही तर इवन येते सकाळी सकाळी ह्या 25x25 मोठं लट फ्लेक्स वरच्याकडील 2-4 फोटो खालच्याकडील फोटो. मी आजपर्यंत बघा माझ्या बॅनरवर लई झालं खोटं बोलत नाही. आजपर्यंत बॅनरवर माझे एक 10-12 हजारच गेले असतील. बॅनर फ्लेक्स कधीच लावले नाहीत. लावायची गरज पडली कामात ओळख तयार होती ह्याच्यावर माझा विश्वास आहे. राजकीय आदर्श कोण आहेत? पवार साहेब तर माहीतच आहेत, पण पक्षाच्या पलीकडे जाऊन राजकीय आदर्श अजून कोण कोण वाटतात? स्वर्गीय आराराबा, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आराराबा हे माझे राजकीय आदर्श आहेत. मला ही लोक प्रचंड भावतात. मला दोघंही माणसं होती, स्वर्गीय मुंडे साहेब आणि आराराबा यांच्यावर मी माझं. आता पवार साहेबांच्या विषयी तर तुम्ही पहिलंच क्लिअर केलं, पण हे 2 व्यक्ती विलासराव देशमुख साहेब आहेत, प्रमोद महाजन आहेत. प्रमोद महाजन पण मला आवडायचे. मला मनमोहन सिंग, कमी बोलून जास्त काम करणार नाही. आता नाही नुसतं बोला आबा डब्बा गाबा ती काय म्हणते त्याला टेलिफॉर्म का काय असते ती कानाला लावलं ती बंद पडलं घ्यायची इंग्लिशच बंद. तो माणूस बोलला कमी काम जास्त केलं. मला मनमोहन सिंग चांगला होता. आज घडलं मला कन्हैया कुमार, त्यांचा डायहार्ट फॅन आहे. केव्हा भेटली संधी तर त्यांचा एवढा अभ्यास नाही पण आवडते. आझादी ती हे म्हणले मी आझादी कुठं मागता. अरे ती आझादी कशी म्हणते यार का. हा कहने की आज़ादी, जो ना कहने की आज़ादी, कुछ खाने की आज़ादी, काही जाने की आज़ादी. आझादी म्हणजे ही म्हणते तुम्हाला देशात राहून आझादी. आझादी ऐका ती भाऊ आझादी कशाची म्हणते. पीक विमा भरायची आझादी. आता आमच्यात तर बोगस पीक विमाच भरला आमच्या बिडात लईच भानगडी इथं. तुमच्या बीडमध्ये बोगस लईच प्रकरण आहेत. आमच्यात नेतृत्व बोगस आहेत ठामपणे माझं मत आहे. ही काय पद्धत आहे का. तुम्ही मुंडे साहेबांचं आत्ता नाव घेतलं किंवा मुंडे साहेबांचं जर आपण बघितलं की आजही म्हणजे आमच्या सातारा भागात जे ऊसतोड कामगार येतात सरासरी त्या प्रत्येक ट्रॅक्टरवरती गोपीनाथ मुंडेंचा फोटो आहे किंवा ती देव मानतात त्या माणसाला, देवघरात आहेत. पण त्याच मुंडे साहेबांच्या बीडमध्ये आज जे मस्साजोगचं प्रकरण झालंय तर ती प्रतिमा सगळी मलिन करण्याचं काम. त्यात तुम्हाला काय वाटतं त्या प्रकरणाबद्दल किंवा एकंदरीत स्पष्ट भूमिका काय? नाही स्पष्टच भूमिका स्पष्ट. मी परवाही ठामपणे ते भूमिका केली काय ते गुळ भूमिका घ्या. मी काय ते चिन्मय तन्मय नाही. मी दयानंद शिंदे पाटील आहे. मी स्पष्टच भूमिका असते. ती काय भूमिका घेऊन रड भूमिका घ्यायला ह्याची परिणाम चिंता करायला वाट बघावं लागेल. हे बघा मुंबईचं अंडरवर्ल्ड संपवलं कोणी. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी. दाऊद सारखे झंगाट पळाले ना भीतीने कसले गॅगा फिंगा होते सगळ्या कोपऱ्यात बसल्या चपचाप. त्याच स्वर्गीय मुंडे साहेबांचा हा बीड जिल्हा. मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं जिल्ह्यात कधीच नाही. माझ्या आजोबांचे मुंडे साहेबांचे चांगले संबंध. मलाही मुंडे साहेबात चांगला सहवास लाभलेला आहे चांगला. हो एवढं सगळं होऊन ज्या मुंडे साहेबांना राज्यातलं गुन्हेगारी संपवली त्या बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी एका दिवशी ज्या दिवशी ती सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली. संतोष देशमुख म्हणजे ज्या माणसाच्या गावाला 21 पुरस्कार आहे, जवळपास 1 कोटीचं बक्षीस आहे. त्यांच्या मामाच्या गावात येऊन राहत होते. मस्त त्यांच्या मामाचं गाव ती बार्शीचे राहून 3 टर्म सरपंच गावात 3दा बायको पाणीचा गिलास भरून देत नाही आपलीच लई मागितलं तर 3दा गावानं सरपंच कर म्हणून माणूस चांगलाच असेल ना. बरोबर. त्या माणसाला तुम्ही उचलता कुठल्या तरी पवन चिकीच्या घोट राडेतनं त्या गावात तुम्ही येऊन मजा होती तर करायला. मग ही बाजार झाला आमच्या बिडात मटका ही जी 1200 काहीतरी 82 का 83 आमच्या रिव्हॉल्वरची लायसन आहे. बारीक पोरं फिट टुप 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 म्हणजे सुरेश दस्त्या सांगितलं नाही. हा हवेत डाबीवर बसतात हाणतात मटणं टुप टुप. अरे काय लावलं ह्या ती म्हणून बिहार हे म्हणतात बीडचा बिहार केला. अरे कशाचा बिहार. त्या बिहारनं प्रगती तर गेलं ती पुढे गेलं त्यांच्या अधिकारी बघा बिहारला महाग टाकून बीड पुढे गेलं. आमचं सोपं नाही राजकारण करायचं आहे. बीडाला भीती वाटायला लागली जाऊन तिथं काय करायचं कोणी कोण मायला हाणील का काय कुठं ना करीन. इकडच एखादा सॉपॉट वारडा फिरडा बघून आपलं तसल्या पिशवी घेऊन फिरावं लागेल. एवढा भानगडी कुठं नाही. तो चांगल्या लोकांचं राजकारण राहिलं नाही बीडात. काय पर्याय काय पर्याय काय आहे का तुम्हाला सांगतो. पर्याय नसतो. पर्याय म्हणून तुम्हाला स्वतःला उभं राहावं लागतं. महाराष्ट्र बघितलं तर यशवंतराव चव्हाणांचा एवढा मजबूत वारसा आहे किंवा एवढा सक्षम वारसा आहे. त्या महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टी अशा घडतात. आत्ताचं जर वातावरण बघितलं तर ती नैतिक पातळीचं राजकारण राहिलं नाही. म्हणजे आराराबांनी 26/11च्या हल्ल्यानंतर राजीनामा दिला. तर त्यानंतर तुम्ही बऱ्याच
राजकीय नेत्यांच्या टचमध्ये आहे किंवा एक स्वतः एक नेतृत्व करताय, तर ती गोष्ट जाणवते का त्या नेत्यांची कुठेतरी, किंवा तसे नेते आता राहिले नाहीत? हो का, 2014 पर्यंत ना मला राजकारण म्हणजे ती चहा पाणी असायचं. इकडनं आराराबा, विलासराव देशमुख, इकडनं मुंडे साहेब व्हायचे, खडसे साहेब असायचे. ही भाजपची ती 2 लोक माहित होती मला. नंतरचं भाजप, ही नंतर आयात भाजप नंतर झालं तयार. हसी मजाक, एकमेकाला चिमटे काढायचे, मुश्किल राजकारण होतं 14 पर्यंत. आहे ती चहा पाण्यावर बसकर, हिवाळी अधिवेशन, त्या अँबॅसिडर गाड्या, त्याच्यावर लाल दिवे टुकमुक यायचे, एकमेकाच्या हातात द्यायचे, कुणाला लई ठेका ठेची नाही. ईडीन ही तर 14 नंतरच कळलं, ईडीन सीबीआय हे असते म्हणून. काँग्रेसच्या काळात काँग्रेसचे नेते अटक झालेत माहिती आहे तुम्हाला. भाजपच्या काळात भाजपचा कुठला मंत्री जेलमध्ये गेला दाखवा मला, तुम्ही दाखवा कुठला गेला भाजपच्या काळात. भाजपचा एखादा लगे काय एकदम भाजप करतं काय, वॉशिंग मशीन आहे, पण टोक टाकलं टोपकू बाहेर स्वच्छच, वॉशिंग पावडर निर्मा. पांढरा किती बी काळा घातला का भाजपच्या वॉशिंग मशीन, हा पांढरा छप नंबर 1 लगा, भाजप के मशीन से आई एक प्रोडक्ट है देखो. सगळे भारताची चक्की पिशिंग पिशिंग कुठे गेलं देवेंद्रची चक्की, सगळं पिशिंग पिशिंग वळवून आणून बसविले भाजपमध्ये. हा माचळा धिंगाणा गोंधळाचा हा राजकारणाचा चुरा करून टाकला, वरवटीवर वळून सगळी भाजी एखाद्या गावात केली आणि काय राहिलं सर. ही सगळी भेळ मिसळ बघितली कधी कधी वाटतं का आपलं गाव बरं आहे. आम्ही गावात बिलवून आले आता, घ्यायचं राहिले काय, इकडल्या पॅनल मधून निवडून यायचं, तिकडले काय जाऊन बसायला टाकला. दिल्ली मुंबईचा आदर्श घेणार ना लोक गावाने बी. आता बघा सरपंच होते गावचा, आणि महाग ते विधानसभेचा फोटो टाकायचा होता. अरे तुला सरपंच केला उभारला तर तू त्या विधानसभा काहीतरी लय हौशे नवशे गौशे आव. युवा नेते, भावी नगरसेवक, भावी आमदार, भावी मंत्री, भावी राज्यमंत्री, भावी मुख्यमंत्री, भावी पंतप्रधान, भावी उपपंतप्रधान उरपडे खाली. मग नाहीच काय मिळेल, मग भावी गट अधिकारी, मग भावी विकास अधिकारी, मग शाखा प्रमुख. कशाला कुठं ती भावीचा भावीवर मला विश्वासच नाही. जे आहे आता आहे, चला जे आहे ते जो आहे सो आहे. तुमची ग्रामपंचायत आली म्हणजे काय, आपण कितीही जरी वरवरच्या गोष्टी बोललो तर सुरुवात आपल्याला मुळापासून करायची. तुम्ही राष्ट्रवादीच्या प्रदेश बॉडीवरती पण काम केलेलं आहे, मग ग्रामपंचायतीचं इलेक्शन लीड करावं तिथं आपलं पॅनल असावं हे का वाटलं तुम्हाला? खरं सांगतो, 2012ला आईच्या रूपाने लढवली मी. घराचं काही संबंध नव्हतं. वय होतं त्यावेळी 12ला काय मग आम्ही 12वीला होतो बघा तेव्हा. पण आईच्या रूपाने लढवलं आपलं. 17-18 वय. आईच्या रूपाने आम्ही गावाकडे काय पद्धत असते, नवरा उभारणार, बायको उभारणार, नवरा सरपंच, एक पद्धतच आहे. आता कुणी म्हणतील तुम्ही लेडीजली कमी समजा, कमी माईचे म्हणणार कमी समजत नाहीत, पण काय गावाकडे तेवढे लेडीज माणसात नाही घुसत नाही, जमत नाही, वस्तुस्थिती आहे. उगा आता कुठलं की म्हणते तुम्ही स्त्री पुरुष समानताच्या गप्पा मारता, तुम्ही असं कसं. अरे बाबा समानताच आहे. माझी बायको बी 4 व्हीलर चालविती, 2 व्हीलर ती बी चालविती, माझ्या बायकोवर कुठले बंधन नाहीत. तुम्ही माझ्या बायकोचा उद्या इंटरव्ह्यू घेतला तर ती बायको तुम्ही माझ्यावर कुठलं बंधन टाकले तर तुम्ही मला बुटान हाना चौकात. तर ती गाव पवार साहेबांनी सांगितलं होतं महाराष्ट्र नीट पाहिजे असेल दिल्ली हातात पाहिजे. बरोबर. तसं महाराष्ट्रभर उजळ मात्याने फिरायचं तर गाव बी हातात पाहिजे. आणि गावात काय असं राष्ट्रवादी भाजप असं काय नसतं, सगळे एकाच करून. आमचे बंधू आहेत योगेश, आमचे तानाजी दादा, आमचे बाळासाहेब घुगे, मी, असे आम्ही सगळेजण लोक बसून त्या पॅनलचा एक प्रमुख भाग म्हणून ग्रामपंचायत मध्ये. आणि आमचं समयरम्य गाव, चांगलं गाव आहे आमचं, सगळ्या समाजाचं गाव आहे. मेजॉरिटी वंजारा आणि मराठा समाज आहे आमच्या गावात. आलबेल आहे आमचं सगळं, एवढं आता सगळं हुंबी आलबेल आहे आमचं. तर बरंच पुढे आल्यानंतर बापा आता बालपणातल्या काय गोष्टी आठवतात की बाबा आता दयानंद शिंदे बाबा महाराष्ट्रात फेमस आहे की बाबा आत्ताचा एक नवीन पिढीचा युवा नेता, पण तुमच्या बालपणाकडे बघताना काय आठवतात गोष्टी? फेमस काही नसते म्हणा गावाकडे, फेमस काही नाही. सर पलीकडून पटीवर बसतो, पलीकडून इकडून दाबून दयाच असते त्यांची पाहिजे. ही फेमस बाहेर असते, त्यांचं काय दयाच असते. लहानपणी का लय लहानपण मजेत जगलेला माणूस आहे आपण. जिचा जांभळं करवंद बोर अंड्याची पार्टी, चिकन 1 पिशवी, तेल रानात कोट्याला. माझा किशा, आमचा किसन नावाचा मित्र आहे तिथं खेड शिवापूरला, त्याची मशीन आहे JCB. गजा, मी, आमचा एक विष्णू बाळा म्हणून आहे, आम्ही हे नॉनव्हेज खाणार आहे. आणि दुसरं निल्या, शशा, हे माझे लहानपणीचे मित्र. आत्म्या जरा उशिरा आला, पण निल्या, मी, गजा, बाळा, शशा हे आम्ही लहानपणी वर्गात पहिलीपासून सोबतचे पोरं मित्र. आमची शाळा सकाळी 10:15 असायची,
सव्वा शाळेत जायचं आणि शाळा नदी होती. नदी आम्ही आमच्या बोधवाड्यातनं नदीतनं आम्ही जायचं. बाळ्या, मी, निल्या, ज्ञानेश्वर आयला सॉरी मग ती म्हणे तिचं नाव ज्ञानू. नदीतनं जायचं. ज्ञानू, निल्या हे आमच्या वर्गातले हुशार विद्यार्थी. निल्या आमचा मला निल्या अजून निल्याला 10वीला 78 होते, ज्ञानूला काहीतरी चांगले होते. सगळे आम्ही आपलं 53, 52, 54 वाले नदी आडीला आपलं निल्या फिल्या हे करायचे, स्टोन घ्यायचे, त्या नदीतनं जायचं. चिचा होत्या त्या नदीला रस्त्याला, चिचा झडपायच्या, ऊस खायचे. अर्धी शाळा हिरीवरच जायची कुठतरी रस्त्यावर, तिथंच ऊस खात बसायचे. ही लोक काय म्हणते त्याला हे सांगत आहेत की असे जगत आम्ही जगलोच असं. म्हणजे माझ्याविषयी विचारायचं तुम्हाला गावात कुणीही सांगेल, तुम्हाला कुणीही सांगेल कुणी कसा होता. माझ्या बायकोला गावा गाव गेलो तुझा नवरा लय आगाव होता म्हणते, बायकोला म्हणते आमच्या. बालपण लय मजेत होतं, गरिबीच होतं. बालपण गरिबीचं होतं, पण बालपण ही श्रीमंतीचं असतं. गरिबीचं असलं पण बालपण तेव्हा श्रीमंत. तेव्हा ह्या अडचणी काय होईल भविष्याचा विचारच नसतो ना. काय विचार आहे. तात्या मला म्हणायचे आमचे वडील, शिक कसला दिसतोस गोरा गामटा, अधिकारी फिधिकारी होशील, चांगला हो. MPSCचं पडलो होतं मला स्वप्न 12-13ला. अरे नाही वेळ लागत तुला. केली का MPSC वाचली का थोडं काळ? 15-20 दिवस क्लास केला होता नाका सर म्हणून त्यांचा क्लासला गेलो. MPSCचा अधिकारी व्हायचे. अरे तुला स्पेलिंगच येणार तू का अधिकारी होतो. नाही म्हणलं आपण राजकारणी, ज्याला काही येत नाही ती राजकारणी होती म्हणून तो समाज चिडकत. मग ती लहानपण त्या काळात मजेशीर होतं. मित्र भारी होते. बालपण म्हणजे गॅदरिंगला डान्स केला एकदा. कुठला डान्स केला गॅदरिंग? रुपानं देखणी सुपारी चिकनी 16 वसरलं, दुनिया फिरती माझ्या मागं पिन तुलाच मी हेरलं. पुन्हा आम्ही ठाकर या रानाची पाकर. ही शाळेत ठरलीच गाणं. परत ती गाणी ठरले असतात काय असं गॅदरिंगला, देश रंगीला रंगीला, पुन्हा विसावची पारू, पुन्हा काय ते कोळ धनी माझा गेलाय दर्या बाजू, ती एक होतं कोळी गीत होते. हा हे का 5-25 ठरलेलेच गाणे. हे त्याच्यावरच गाणे. पुन्हा लहानपण लग्नातली गाण्याचं असायचे ती. उठाले जाऊंगा बुद्धी फिंदी खात खात लग्नातली गाणी पिणे. लग्न टपावर बसून लग्नाला जाणं. ह्या पहिल्या पंक्तीला दराट जेवण नुकती असायच तो बुंदी. तुमच्याकडे काय म्हणते, नुकती का बुंदी म्हणते? बुंदी. आमच्याकडे नुकती आयची. भात नुकतीमध्ये मिसळू द्यायची नाही तर भात गोड लागायचा. वरण हे बालपण म्हणजे मजेत. आमचं कुळदैवत होते सोनारी भैरोबा म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये. सोनारीची एप्रिल मे मध्ये जत्रा असते. मस्त जत्राला जायचं. ह्या 10चे 3 गाणे असायचे तमाशाचे. नंबर 1 तमाशाचे बघायचे. तमाशा बघायचा आम्ही तिथं बघायचं. माळेगावचं जत्रा तमाशा बघायचं. बघतो काय तर बघ अजूनही आवडतो तमाशा बघाय. काय अडचण नाही. जाहीर मला महाराष्ट्राची लोककला लोक म्हणजे तमाशा करायला. अरे तमाशा करायला महाराष्ट्राची लोककला आहे ती. तमाशा बघायला मी तर म्हणतो तमाशाचे जर फड वाढले, तमाशा कलावंत जगले ना, तर जी बाकीची कुठं नाहीत का हे लोककलेच्या नावाखाली चालले थिएटर म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला पनवेल ह्याचं प्रमाण छटकेलं कम. तमाशा कलावंताला मानधन द्या. मी तर म्हणतो त्यांना प्रोत्साहन मानधन द्या. प्रत्येक गावातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला सांगा तुम्ही वर्षात एकदा तमाशाचा कार्यक्रम ठेवला पाहिजे. त्यांनी ते जगतील, कलावंत जगतील, कलावंत वाढतील. ती महाराष्ट्राची लोककला आहे, टिकणं गरजेचं आहे. त्या लोकांना मी तर म्हणतो त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना मानधन द्या. तुम्ही बऱ्याच लोकांना बाकीचे मानधन देतात 4 गोष्टी उखडणार, त्या लोकांना द्या ना. त्या माता भगिनी द्या. महाराष्ट्रातले बऱ्यापैकी हे बाकीचे काळे धंदे बंद होतील. त्या गोष्टी चांगलं म्हणजे प्रामाणिक भावना माझी. म्हणजे ही तो विषय माझा नाही गंभीरतेनं की झालं पाहिजे. यात्रेला म्हणजे प्रत्येक गावात तमाशा असतो. म्हणजे आमच्या गावात आजही असतो. तर तुमच्या गावची जत्रा कशी किंवा त्या जत्रेच्या निमित्ताने समजा पाहुणे सगळी यायची, मटण शिजायची? आमचं जरा वेगळं हो. आमच्यात जत्राच नाही गावाला मोठी. एक जत्रा आमची माळावरच्या आईला पौर्णिमेला भरती. माळावरच्या आई म्हणून आपल्या शेताच्या वरून असते, छोटी असते. मराठवाड्यात मटणाची जत्रा फार कमी. उर्स फिरस तुमच्या भागात असते. इकडचा जावाई झालोय त्याच्यामुळे कळतो आता काय उर्साचा. आता आलंच बघा उर्स. ह्या जावाई असते थाटात इकडं, पण इकडे बोलाय आम्हाला लागतं बोकड. आता ऍडजस्ट झाले जमते का मटण प्रेमीनं. मग बोलाय काय बोकड काय. हा तू आपलं जावई म्हणजे पुन्हा थाट असते. सुक्क इकडं रस्सा इकडं भाकर ककडीन कांदा. जावायला स्पेशल ट्रीटमेंट. जावाई बांबाट जावाई असतो. त्यासाठी लग्न करा मला अनुभव येईल. पण एवढी लग्नाची काय स्टोरी आहे बापू? स्टोरी काय, बायको आवडली, लग्न करायचं. बायकोच आवडली का ती? बायको मुलगी आवडली पण तेव्हा तर लग्न करायची भांगडी. तुम्हाला सांगतो करतो काय पोरगा. 4 भाषणं, 10 आंदोलन, 10 नेतेसोबत फुटू आणि लोकांचं हॉस्पिटल, दवाखाना, पोलीस स्टेशन, कॉलेजची फीस, आंदोलन हेच करतो ना.
पोटासाठी काय करतो? पोटासाठी 2020 पर्यंत करायचंच, विषय लक्षात येत ना. पोटच नव्हतं तेव्हा, लग्न वाटत बी नव्हतं की 2021 मध्ये मी करील. ती भेटली. आयुष्याला जोडीदार लय महत्वाचा असतो तुमचा. जोडीदार माझा प्रचंड माझ्यासाठी लकी ठरलेला आहे. माझ्या आणि आई वडिलांनंतर तुमची बायको ही तुमच्या आयुष्यातला महत्वाचा भाग असते. मी आता बघा ना, आपण ह्या सकाळी माऊली 5 वाजता आलो तिथं. काल रात्री कामानिमित्त बाहेर आहे, आज इकडं आलोय. लोकसभेच्या वेळेस 1.5 महिने बाहेरच, आता विधानसभेच्या वेळेस 1.5-2 महिने बाहेरच. बायकोची माझी पुण्यात आलो, आळंदीला आमचे मतदार होते, त्यांच्या गाठी भेटी घ्यायला आलो. 5 मिनिटं घरी आलोय. 1 महिन्यानंतर आल्यानंतर तरी बायकोची तक्रार नाही. अंगावरचे कपडे साहेब बरं, म्हणजे बायकोच्या चॉईसचे असतात. बायको माझ्या चॉईसची असली तरी माझी सगळी चॉईस तिची सध्या. आणि झालं लग्नाला थोडंसं विरोध बी झाला. का आता आपला घर बघितलं, आपले ही पाहुणे इकडून आले, घर बघितलं आपल्या घरावर पत्र. पण बायकोनं मी ठाम ठरलं होतं, माघार घ्यायची नाही. फक्त घराच्या विरोधात जाऊन लग्न करायचं नाही. वाजून गाजून कर, तुम्हाला बी आमंत्रण होतं लग्नाला, तुम्ही काहीतरी कामात अडकलता हो. तर वाजून गाजून लग्न केलं. काही नाही, आता मस्त आहे. सासरे चांगले, नंबर 1, राम राम श्याम श्याम, मेहुणे आहे, पाहुणे रावळे, पुणे जिल्ह्याचा जावई झालो. और क्या. पण आपल्या त्या गोष्टी लक्षात येत नाहीत. म्हणजे आपण आपल्या कामात व्यस्त असतो, पण घरची जबाबदारी आहेत ते आपल्या लक्षात येत नाहीत. मग काय म्हणजे सगळ्या बायकांविषयी म्हणा, महिलांविषयी म्हणा, एकंदरीत तुमची भावना काय? की बाबा काय सन्मान कितपत दिलाय, मी दिला तर पाहिजेच, पण तुमची भावना काय त्याबाबतीत? ती आहे आयुष्यात, ती प्रत्येकाची, तुमच्या माझ्या, ती फार महत्वाची. ती कोण असू शकते? ती आजी असू शकते, ती आई असू शकते, ती बायको असू शकते, ती बहीण असू शकते, ती प्रियसी असू शकते, ती मैत्रीण असू शकते, ती रस्त्याला काम करणारी असू शकते, ती पोलीसमध्ये असू शकते, ती क्लिनिंग वाली असू शकते, ती कुणीही असू शकते. ती फार महत्वाची तुमच्या आयुष्यात. आणि सन्मानाचे विषय राहिले ना, तुम्ही घरातून सन्मानाला सुरुवात करा, सन्मान देशभर पोहोचल. मला बायकोनं जर काही काम सांगितलं मला किंपण वाटत नाही. संसार कोणाचा? आमच्या दोघाचा आहे. आपल्या इकडे म्हणते आयला काय बायकोचा, ऐकतो बाबा, बायको माझी, मी बायकोचा, तिचं माझ्यावर प्रेम, माझं तिच्यावर प्रेम, तिनं भांडे बोलली धुवा. अरे हो का, ती एकटं कुठं घेतलं का? धुवा, तू बनव चपाती, मी पलटी, तू भाजी चिरतो, मटण मी घरी मीच मटण बनवितो, माझ्या बायकोला मटण येत नाही. मटण बनवितो, मसाले बनवितो, खातो, खायला बरं वाटतंय. आणि काम करायला होय, हे कुठलं नाही. तिला जी आपल्याला जी नाही तीच तिला नाही. तू गाडीत तर ती गाडीत, तू रोडवर ती गाडीत, काय अडचण नाही. नाही बायकोला असतंय का? बायकोला अरे काय असतं का? तुमच्यापेक्षा 2 रुपये जास्त कमी होती ती, त्यामुळे तुम्ही बिल तत्वज्ञान द्यायचं नाही. तिचं सामर्थ्य आहे का तर मान्यच करायचं. तिच्यात आणि आपल्यात काही फरक नाही. ती ताकदीचीच आहे, ती कुणाची बी असेल. मी तर म्हणतो बायको आयुष्यात माझ्या आल्यापासून माझ्यात बरेचसे बदल झाले. पान मसाला खायचो पहिलं, पान मसाला बायकोने सोडला. राहणीमान व्यवस्थित सुधारलं. इमानदार नकच काढत नाहीचो आम्ही. बाबाट आपलं कवा काय, कवा तर शनिवार रविवार काढायचा, ते वाकडे तिकडे काढायचे. इथपर्यंत केसाचा कंगवासा आपला एवढा कुठं रूम राहणार. ती बायकोनं मोठा कोंब सांगायचा, कपडे कसे घालायचे, चपलं कुठले वापरायचे, सांगते बायको. माझ्या सगळ्या अंगावरचे कपडे माझ्या बायकोच्या आवडीचे असतात. मला माहित बी नसतं, ऑर्डर करून ठेवलं, आपण फक्त घालतो, घालायची. तुम्हाला बहुतांश कपडे माझ्या ह्याच कॉलरचे दिसतील तुम्हाला. माझ्या बायकोला बी अशीच आवडते. मग जी बायकोला आवडते ते आपल्याला, आता दुसऱ्याला कोणाला आवडायची आपण अपेक्षा करायची का? आता बायकोला जे आवडतं ते आपल्याला आवडतं. काय वैयक्तिक सार्वजनिक सगळंच आयुष्य बदलतंय का? मी तुम्हाला सांगतो, मला माझं वैयक्तिक आयुष्यावर कोणी जज केलं मला बिलकुल आवडत नाही. मी काही करील ते माझं वैयक्तिक आयुष्य. आणि लोक म्हणतात राजकारणात लोकांना वैयक्तिक आयुष्य नसते. असं काय, ज्यांचं असं त्यांची बघतील. दयानंद शिंदे जे आहे ते ठामपणेच करणार, उघडच करणार, 50 लोकात बी करणार, 100 लोकात बी करणार. मला जी वागायचे ती करणार. मी ह्या बाबतीत बाळासाहेब ठाकरेंना फॉलो करतो. बाळासाहेबांचा तो माझ्यावर प्रभाव आहे प्रचंड, 100%. त्यावेळी तर राजकारण पण बघितलं तर बाळासाहेबांची शरद पवारांची मैत्री होती चांगली. स्टेजवरने एकमेकाच्या विरोधात बोलतील पण जेवायला एकत्र असतील. तेच असतं. आता तुमच्या कामाला मी येतोय, तुमचं काम अर्ध्या रात्री करणार आहे. तुम्ही मला फोन करा, तुमचा फोन उचलणार आहे, तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला बोलणार आहे, तुम्ही दवाखाना करणार आहे.
मग मी 50 भानगडी करू द्या ना. तुमच्यासाठी कसं आहे मी, म्हणजे मी दुसऱ्यांकडून हीच, तुम्ही 1000 भानगडी करता, तुम्ही कसे आहेत काय मला माहित नाही, तुम्ही माझ्यासोबत चांगले आहेत. हा, फक्त तुम्ही जो गोरगरीबाचा तळतळ घेता, लोकांच्या लेकरा बाळाला त्रास द्यायला, काही छपरीगिरी करायला, मग तुम्ही माझ्यासाठी वाईट आहेत. पण तुम्ही तिकडं काय करायलात, म्हणजे तुम्ही कुणाला कसे बोलायलात, किंवा कुणी दारू प्यायले, कुणी काय करलंय, त्याचा तो व्यक्तिगत विषय. माझा तो व्यक्तिगत विषय असेल. कुणी पान खातंय, कुणी तंबाखू खात, तो त्याचा प्रश्न आहे ना. तू का मित्र म्हणून त्याला सांग, यार जरा जास्त थांब, नाही ते थांबल. मित्र म्हणून सांगा, मित्राच्या 2 हसडून सांगा. पण तुमच्याला जेज हे लय एखादा टाईट राहिला की लय टाईट राहते, बोन हे कपडे, आणि लय छपरी राहते, काय असं थोडंच असते. माणूस आहे. तुम्ही तुमचा पूर्ण प्रवास सांगितला बाबा, त्यात मित्रांचं किती योगदानही सांगितलं. पण तुमच्यासाठी मित्र ही व्याख्या म्हणून झालं की बाबा मित्र माझ्यासाठी हे आहे, तर तुमच्यासाठी मित्र काय आहेत? मित्र म्हणजे माझ्यासाठी महामानवास बंधू, आम्ही सारे मावस बंधू. मावस बंधू प्रतिष्ठान आहे. 2016ला आम्ही 16-17ला करवीनगरला राहायचो. माझा मावसचा मुलगा आहे स्वप्नील टेकाळे. आम्ही बसलो होतो आणि मला कुणीही भेटलं, ऋषिकेश पवार कोण, मावस भाऊ. ही कोण, मावस भाऊ. ती कोण, मावस भाऊ. ती कोण, मावस भाऊ. आम्ही ग्रुप बनविला व्हॉट्सअपला, मावस बंधू प्रतिष्ठान. 2017ला मावस बंधू प्रतिष्ठान. ते पोरं जोडत गेले. कन्सेप्ट जी जुळली म्हणताल ती, त्याचं मावस बंधू संस्था, त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे मी आज. ती कन्सेप्ट जमली. ऋषिकेश पवारांची आयुष्यात मला कधी जात विचारायची गरज पडली नाही पाहिजे, आणि मला कधी पडली बी नाही. काही लोकांचं सांगितलं, माझे आदेश काळे म्हणून मित्र आहेत, आणि तिने कुठल्या तरी एक्झामचा फॉर्म भरला होता. आदेश काळे आता त्यांचं माझं 7-8 वर्ष झालं मैत्रीला. त्या आदेश काळेंचा माझा मैत्रीचा प्रवास, त्यांनी कुठंतरी एक्झामचा फॉर्म भरला होता, काहीतरी मला त्यांनी सांगितलं. मग मला म्हणले, बापू ओबीसीचा कोटा असा आहे का काहीतरी म्हणले. मग तुम्हाला काय करायचं ओबीसीच्या कोट्यावर? म्हणले मी ओबीसीच आहे की. त्याच्या मायाला म्हणलं, मला कुठं माहित होतं, माहितच नव्हतं. तुम्ही त्यांना कधीही विचारू शकतात. बरोबर. काय जात विचारायची गरजच पडली नाही ना. कुणाची जात विचारून कधीच गरज पडली नाही. माझ्यासाठी मैत्रीची व्याख्या हीच फक्त मावस बंधू, ही आमची मैत्रीची व्याख्या. जात धर्म पंथ गंत मी काय विषय नाही. इथं छत्रपतींना देणारे 18 पगड जाती ते लोक होते. त्याच सह्याद्रीच्या कुशीत बसून बोलायला लागलो आपण. तनस आहे मागं सह्याद्री दिसत असेल. ही माती जातीपातीसाठी बनलेली नाही हो. ही माती लढणारी माती आहे. या मातीत किती लोक, ही जातीपातीत वाटून करता काय. पण काही चुकीच्या गोष्टी, मी मगाशीच म्हणलो, भूमिका क्लिअर असल्या पाहिजे. तुमची भूमिका क्लिअर असली पाहिजे. आणि आपली महाराष्ट्राबद्दलची, महाराष्ट्रावर आपलं प्रेम आहे, महाराष्ट्राच्या मातीवर आपलं प्रेम आहे. प्रतिष्ठानचा तुम्ही उल्लेख केला, तर मावस बंधू प्रतिष्ठानमध्ये मला जेवढं माहिती आहे तेवढं बाबा जातीपाती, धर्म, राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळी पोरं एकत्र आहे. 100%. तर हे कशामुळे शक्य झालं? हे बघा काय असतं माहिती आहे, तुम्हाला सांगतो. आपण काय करतो, एखाद्या गोष्टीला निग्लेक्ट करतो. हा माणूस गेला, तो माणूस गेला. काय मला ह्या प्रवासात भरपूर लोक भेटले, म्हणजे भरपूर मावस बंधू भेटले. काही मावस बंधूंनी संधी साधूही निघाले, काही संधी साधून निघूनही गेले. प्रत्येकाचा एक स्वार्थ असतो. त्यांचा स्वार्थ साधला, ते निघून गेले. मग माझ्या नावाची त्यांनी नंतर बदनामी केली, काय केली. पण त्यांनी नाव कुठून कमी होतं त्यांनी त्यांच्या अंतर्मनाला कधी विचारायचं, त्यांनी नाव कोणापासून मिळवलं होतं, आणि त्यांच्याही जीवाला माहिती आहे ती. आणि काही एवढे प्रामाणिक आहेत, आता सगळ्याचे नावं घेऊ शकत नाही, नावं घेत नाही. एवढे दिलदार आहेत पोरं, दिलदार अजून सोबत आहेत, बरोबर, ठामपणे सोबत आहेत. गेलेत कोण हे मला माहिती आहे ना. कॉर्पोरेटर काय असते तसले, ती बिझनेस माइंडेड गेले निघून. ह्याच्या पण काहीच होई नाही, ह्याच्या पण हे काय कामाला सिरियस घेणे गेले निघून. पण ज्यांचं खरं प्रेम आहे ते आज बी सोबत आहेत. आणि जेव्हा माझा वाढप्या मीच असणार आहे, जेव्हा काळ माझा वाढायचा येईल तेव्हा पहिली पंगत ह्याच माझ्या सगळ्या जीवा सहकार्य असतं. पहिल्या पंक्तीत त्यांनाच पीस बी जास्त, बोटा बी त्यांनाच जास्त, गुलाबजाम खाणार तर गुलाबजाम बी त्यांना जास्त. पहिल्या पंक्तीत त्यांच्यासाठीच आहे. आणि जी गेलेत त्यांनी परत येऊ, या माझ्या आयुष्यात यावं ही माझी अपेक्षा नाही. आले तरी त्यांच्यासाठी माझे दरवाजे कायमचे बंद आहे. आणि आलात तरी तुम्हाला प्रेक्षक म्हणून यावं लागेल, मागच्या कडलं उभं राहावं लागेल. आणि विजयी सोहळ्याचं आमंत्रण 100% त्यांना देऊ ना. विजयी सोहळ्याचं आमंत्रण देऊ, त्यांना बोलवू ना. बाबा ही बघा होत नाही म्हणलं, होत नाही ना, करून दाखवू ना. होत असते. जे थांबले ते फाटके तुटके गोर गरीब घरचे, त्यांना माहिती आहे की बापू आपल्यातलाच आहे. हे बी फाटका ना आपण बी फाटके, फाटके फाटके मिळून आम्ही उभा करू. हीच लोक आहे, फाटके फाटके मिळून उभे करून नेटके. पण ह्या नेटवर्कचा बापू फायदा भरपूर होतोय. म्हणजे सगळ्यांना सांगायचं आहे की
बापू माझे मित्र आहेत आधीपासून चांगले. तर बापूंच्या माध्यमातून ही जी मावस बंधू प्रतिष्ठान नावाचं नेटवर्क उभं राहिलं. मला माहीत आहे असं माझं जेवढं टच आहे बाबा, जेवढ्या पोरांशी बोलणं होतं, किमान 5,000 ते 7,000 पोरांचं संकट असतं, बरोबर ना? हो. किमान 5,000 ते 7,000चा आकडा 7+ असला. हो. तर मुळात ती ऑफिशियली 11कडे जाईल. बरं, मुळात ती बापूंना आवडत नाही. म्हणजे नेहमी बोलणं होतं त्यावेळी माझ्या वैयक्तिक आयुष्यात मला बरेच मदती झालेल्या आहेत, पण ते म्हणतात की ते सांगू नका, कुठं बोलू नका, ते तुमच्यासाठी होतं, ते काय सांगायसाठी नव्हतं. त्यातला तरीही मला एक किस्सा सांगायचा की मी ते नेहमी सांगतो सगळीकडे की बाबा मित्र कसा असला पाहिजे. राजकारण, आता मी काय राजकीय माणूस नाही, मला राजकारणाची आवड आहे, पण मी राजकीय माणूस नाही. मी गेलो होतो जळगावला, डॉक्युमेंटरीचं एका शूटिंग होतं, मी तिथं गेलो होतो आणि तिथं राहण्याची सोय नव्हती, कारण आपण आपला भाग सोडून इतक्या लांब गेलो तर तिथं राहण्याची सोय नव्हती. मग पडदिशी डोक्यात कुठलं नाव येणार आहे, तर माझ्या डोक्यात आलं बाबा दयानंद बापूंना एक फोन करून बघू काय होतंय का. मग बापू म्हणले तिथल्या सर्किट हाऊसला जावा. मग सर्किट हाऊसला गेलो तर त्यावेळेचे मंत्री होते गिरीश महाजन. तर गिरीश महाजनांच्या मुलीचं लग्न होतं आणि मंत्र्याच्या पोरीचं लग्न, त्यामुळे ते सगळं सर्किट हाऊस अख्खं पॅक होतं. मी म्हणलं बापू असं असं येतं आणि मंत्र्यांच्या मुलीचं लग्न आहे, काही तर वाटत नाही इथं रूम वगैरे मिळेल म्हणून. तर बापू म्हणले की आज जावं, तिथं तू कोण केअरटेकर असतील तिथं फोन द्या, मी बोलतो काय बोलायचं ते. मग मी गेलो आत, सांगितलं, म्हणलं मित्र आहेत, फक्त 1 मिनिट बोला. त्याला बापूंनी काय सांगितलं मला काय माहीत नाही, पण ते मंत्र्याच्या पोरीचं लग्न असताना आम्ही 2 दिवस एक चांगल्या VIP ट्रीटमेंटमध्ये तिथं राहत होतो. ते काय बोलले त्यांचं त्यांना माहीत, मी कधी विचारलं पण नाही की बाबा तुम्ही काय सांगितलं. राजकारण लोकांचं नेहमी आम्ही ती तुम्हाला ठोकतोय कोडवर्ड सांगितलं उद्यापासून तुम्ही बुक करताल ना, कसं सांगून जमतोय. ती कोडवर्ड ती नाही सांगायचं काम. आता तुम्हाला मी माझं सगळं राजकारण सांगितलं, उद्यापासून तुम्ही विसरून जाताल नाही, इंटरव्ह्यू घ्यायची उद्यापासून सुरू करताल तुम्ही भाषण ती नाही सांगायचं. तुमची सोय होण्याची मतलब तुम्हाला. आणि ही बापूजी नेहमी निस्वार्थी मदत आहे. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे की बाबा कुठं त्यांच्या पक्षातला नाही, कधी कधी मी माझे मित्र आहेत ते बापूला कधी भेटले पण नाहीत आयुष्यात, अशी बरीच लोक आहेत. पण मी जर फोन केला की बापू असंच काम आहे आणि हे तिथं अडचण आहे, तर मला नाही वाटत की कुठं कुठं अडचण आलं. मग बापू असं कामं करताना मला स्पष्ट विचारायचे की आत्ताचं जर बघितलं तर पहिल्यांदा माणूस स्वार्थ बघतोय की मला काय ह्यातनं फायदा, ते डोक्यात येतं नाही येतं का काय असतं त्याच्या मागचं. बघा 2 लोक असतात, एक तुम्हाला तुमच्यावर प्रचंड प्रेम करणारे असतात आणि तुमच्यासोबत राहून एक जण प्रचंड तुमच्यावर जळणारे असतात. मी माणसं पळकायला तेवढा हुशार आहे, मला माहित असतं की सोबतचा माणूस आपला उद्या कल्टी मारून जाणार आहे. सध्याच्या घडीला हे अडचणीत आहे, जाऊ दे, गेला तर गेला, आपलं कर्म करा, पांडुरंग आहे आपला पाठीशी, पुण्य आहे आपल्या गाठीशी, करायची मदत. फायदा तोटा, मोठा लहान, पैशावाला आहे म्हणून तो माझा मित्र आहे, त्याचं नेटवर्क मित्र आहे, माईच्या म्हणून पांडुरंग. पैशावाला आहे म्हणून कोणासोबत दोस्ताना केला असेल दयानंद शिंदेनं तर त्यानं दाखव, काहीच संबंध नाही. काही जणांसोबत दोस्ताने झाले, त्या लोकांसोबत राहिलो, त्या लोकांसोबत दोस्ताने झाले. तिकडे माझ्या माणसामुळं काही आर्थिक कारणामुळं मला त्या लोकांसोबत झाले, त्या लोकांचा समज होता की तुम्ही मोठे म्हणून. मला माझ्या आयुष्यात माझ्यापेक्षा मोठं कोणी वाटत नाही आणि माझ्या बापापेक्षा मोठा उंचीचा मला ह्या जगात कोणी माणूस वाटत नाही. मोठेन, पैसेवालेन, गाड्यावालेन, घोड्यावालेन, बंगल्यावालेन, जमिनीवाले, हे काय काय नाही, मराठवाड्यातलं रक्त राहणार रक्त आहे. पिढ्यान पिढ्या ओढतो आम्ही माणुसकीचा गाडा, पुण्यवंताचा भाग्यवंताचा माझा मराठवाडा. ही मराठवाडा आहे हो. आणि मैत्री करावी तर आमच्या बिडातल्या पोरांनी करावी, मराठवाड्यातल्या पोरांनी. आमची मैत्री ही निस्वार्थ असते, कमर्शियल मैत्री नसते आमची. कुठल्याही बीरच्या पोराला रातचं फोन करावा, तुम्ही परभणीच्या करा, मराठवाड्यातलं 2 वाजता मित्रासाठी काय 4 जण एका गाडी बसून येतात. ही दोस्ती आमची, दोस्ती करायची आमची गुणवत्ता आहे. आम्ही मैत्रीत महागार घेत नाहीत, मैत्रीत काड्या करत नाही. दुश्मनी हो गडाच कुणी व्याज दे, मग कसला व्याज दे ना, कसलाही खामक्या अंधाराचा दे नाही, त्या डॉनचा पोरगा दुश्मनी तर दुश्मनी काय अंगे देंगे दिलायंगे. दुश्मनीची मैत्रीत केली तरी विचार करीत नाही, दुश्मनी केली तरी विचार करत नाही, कसला व्याज द्या. आज 10 वर्ष झालं पुण्यात राहतोय, असंख्य मित्र झाले ना, असंख्य दुश्मनी झाले. दुश्मन काय झाले तर त्यांचा फायदा झाला नाही म्हणून दुश्मन झाले. तिथंच राहतो, इथंच आहे पुण्यात. काय 2 व्हीलर असतो ॲक्टिव्हावर, JM रोड, FC रोड, महानगरपालिका काम इथंच आहे ना. बरोबर. त्यामुळे हा विचार करून कधी कुणाचं काम करण्याचं डोक्यात आलं नाही की ही उद्या कामाला येईल का, हे आपलं काम करील का. येईल नाही तर तिकडे जाईल. बरोबर. काय कुणाचं काम, कुणाच्या जरी आपण कामाला येतो ही तुमची गुणवत्ता आहे आणि तो तुमच्याकडून स्वार्थ साधून घेतोय, इथं तुमचा विजय आहे. तर क्या तुमच्यामध्ये त्याला दिसतंय की ह्याच्याकडून आपलं काम होतं, ह्याच्यात आपलं स्वार्थ आहे. मोठा माणूस आहे मी, मग तुम्ही स्वार्थ शोधून निघून जा, मी मोठाच आहे.
तुम्ही तात्यांचं सांगितलं वडिलांचं, तर मला एक विचारायचं की बाबा काय कुठल्याही बापाला वाटतं की आपल्या पोरांना लवकर सेट व्हावं, लवकर कमावतं व्हावं, त्यांनी जबाबदारी घ्याव्या. तर तुमचा ह्या सगळ्या गोष्टीत बराच काळ गेला. तात्यांची इच्छा पण होती की बाबा तुम्ही MPSC करावे. मग आता तात्यांविषयी सध्या काय वाटतंय, बापाविषयी काय वाटतंय, आणि तात्यांना तुमच्याविषयी आत्ता काय वाटतं? काय होते माहिती आहे का, आपल्यापेक्षा कमी वयाची किंवा माझ्या वयातली पोरं मस्त फ्लॅट घेतले, मस्त टकाटक गाड्या घोड्या घेतल्या, त्यांचं तेवढंच समाधान झालं. अहो बापाची कुठल्या अपेक्षा असते हो, आपल्या पोरांना सेट व्हावं, घर घ्यावं, त्यानं काहीतरी करावं, हे करावं, त्यांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. हो, ती एक एक अपेक्षा मी पूर्ण करतोय. काही दिवसात त्यांच्या पूर्ण सगळ्या अपेक्षा होतील. त्यांची अपेक्षा होती की मी एखादा नोकरी बिवकरी अधिकारी बिधिकारी व्हावं. सिस्टीममध्ये काम नाही करायचं, सिस्टीम राबवायची हे आयुष्यातलं स्वप्न आहे. सिस्टीममध्ये काम नाही, सिस्टीम राबवायची, ताकदीवर राबू, गुणवत्तेवर राबू आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करू. पण बाप म्हणून अभिमान असणारच की पोरगे जर एवढं सगळं काय काय करते, तुमच्या तोंडावर नसतील बोलत पण माघारी बोलतील. मी सांगतो, टीव्हीवर बिवर दिसलं कुठल्याही म्हाताऱ्याला आनंदच असतो. बापाला भारीच वाटणार. मग रोहित दादा घरी आलते का, तेव्हा आमचे वडील सकाळपासून पिशवीत ती कवा काजून बदाम कवा आपल्या घरी येते तो, आणि दादाने तरी कुठं काजून बदाम खाल्ले. पण ती आमची आई म्हणली ह्या दादा थोडंसं ही पिले आपले काय म्हणते त्याला, चायला खवेचं बनवितात आपण खीर, ती काय आता लक्षात येणं माझ्या लवकर बरं का, ती तेवढं पिले दादांना. पुढं आंबेजोगाई कार्यक्रम होता. आमचे वडील दिवसभर ती ह्या गाव माणसं बिनसं सांगणं ह्याला त्याला, दिवसभर बापाचं समाधान असतं. भावाला माझा मोठा भाऊ आहे, माझ्या मोठ्या भावावर माझं प्रचंड प्रेम. म्हणजे माझ्या भावावर माझं एवढं प्रेम आहे, माझ्या आयुष्यात मला काहीतरी करता आलं त्यासाठी तरी कमी असेल. कारण की तो तिथं रानात झिजला म्हणून मी इथं टिकलोय. आयुष्यभर उपकार आहे त्याचे, माझ्यावर प्रचंड उपकार आहेत. माझं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे, मी त्याचा प्रचंड आदर करतो. तसं घरात माझंच चलतं, माझं ऐकावं लागतं सगळी. एक सांगाय काय ऐकावं लागतं, रागीट आहे, तापीट आहे, लाडका आहे, लहान आहे. माझ्या आत्या, माझे चुलते 6 आत्या आहेत मला. माझे चुलते 3 दीपक दादा आहेत, जे की आत्ता रिटायर झाले DYSP म्हणून. आदर्श व्यक्तिमत्व माझ्या चुलतेनं. म्हणजे अजून आमच्या चुलतेकडं DYSP म्हणून रिटायर झाले, 4 व्हीलर नाही, एसटीने पुण्यात राहिलं, एसटीने जातात गावाकडं. दुसरे चुलते प्राध्यापक आहेत. एक नामांतर आंदोलन म्हणून पुस्तक आहे डॉक्टर राजेंद्र शिंदे, एक नामांतर आंदोलन म्हणून विद्यापीठावर. माझ्या घरात मला वाचनांचा धडा सांगतोय. दुसरे ॲडव्होकेट नंदकुमार शिंदे म्हणून विधितज्ञ आहेत, आंबेजोगाईतले नामांकित वकील आहेत. आमचे दुसरे आजोबा जे एक आहेत ते वेटरनरी डॉक्टर होते. माझ्या घरामध्ये गुणवत्ता लोक आहेत. दुसरा आमचा एक भाऊ इथं सूरज शिंदे, तो पण वकील आहे, तो पण आता चांगली वकिली करतो इथं. ही घरातली मंडळी, घरातलं वातावरण तसं माझ्या चांगलं आहे. माझ्या वडिलांचं ग्रॅज्युएशन झालंय, त्यांना अधिकारी व्हायचं होतं, पण ते परिस्थिती अभावी त्यांना नाही जमलं, शक्य झालं ते. माझ्या वडिलांनी मला इंग्लिश सांगायची, माझ्या वडिलाचं अक्षर बघितलं मला अजून लाज वाटते. नंबर 1 टपूर अक्षर, चांदणेवणी चांगली इंग्लिश लिहिते चापाट. कधी तर आम्ही तर पुन्हा तर काही पेनच धरला नाही. 10वीपर्यंत पेन धरायचं नाही, 11वी 12वी कसं तरी, 15-16 पर्यंत कसं तरी, 17-18 आलं, 19 आलं, 20 आलं, 21ला लग्न झालं. पुन्हा काय असते आता इथं तुम्हाला एक गुगली आहे की बाबा, आणि हे भविष्यासाठी डॉक्युमेंटेशन पण राहील. बापाला डोळ्यात डोळे घालून तर आपण बोलू शकत नाही. तात्यांना तुम्हाला जर एक काहीतरी सांगायचं आहे की बाबा, जी गोष्ट कधी सांगितली नव्हती किंवा भविष्यात सांगायचं आहे की बाबा असं झालं पण आता ही गोष्ट आहे, तात्यांना जर तुम्हाला काहीतरी बोलायचं तर तुम्ही काय बोलाल? इथं ऑन कॅमेरा असते बोलायचं की हे तात्या बघतील. बापाला बोलायची म्हणजे काय होतं माहिती आहे का, तात्या तुमच्यावर प्रेम लय मोठे बघा. हे दाखवित आहेत काय बाकीच्या लेकरासारखं, ती लव यू पप्पा, लव यू तात्या स्टेटसला ठेवून तुमचं प्रेम, प्रचंड प्रेम आहे. बापानं लई चटके सहन करून इथपर्यंत पाठवले. काय नाही तात्या, कायम तुमच्यावर प्रेम आहे. आणि तुम्हाला भारी वाटेल असंच काहीतरी पूर्व करा, इन्कम भारी वाटेल तुम्हाला, भारी 100% एवढं. तात्या ज्यावेळी बघतील मला त्यांना भारी वाटेल बघू. आणि काय तीच आहे म्हणजे, तुम्हाला मी म्हणलं तसं कितीही आपण म्हणलं तरी बापाच असतं. म्हणजे माझ्या बापानं मला आजपर्यंत विचारलं नाही की तू किती पैसे कमवतो, कुठं काय करतो. माझ्या बापाला आनंद द्यायचा आहे की माझ्या पोराला 4 पोरं माणसं ओळखतात. माझं बाताळवाडीलाच पहिली पॉडकास्ट झाली ती, आणि मी पहिला गेस्ट होतो, आता मी होस्ट आहे या चॅनलचा.
तर म्हणून तर तुमच्यापासून खुर्ची सांभाळून तुम्ही कवा आम्ही त्या खुर्चीवर तुम्ही या खुर्चीवर म्हणून तर म्हणलं सगळं खालचे नाही सांगायचे. सगळ्याच पवारांना खुर्चीचा नाद नाही पण लक्षात घ्या. असं काय तुम्ही परत चुकताय. पवारांना खुर्चीचा नाद नाही, खुर्चीला पवारांचा नाद आहे. तू खुर्ची त्यांच्याकडे येते त्याला काय करू. आता तुम्ही पवार घेतले, आम्ही गेलो का तुम्ही अजितदादा बोलवून घेतले आमची, दादांना तुम्ही खुर्चीवर बसवलं. शिंदे पण मुख्यमंत्री झालेत नाही ते आमची भावकीच काय. पण ऐका सगळे शिंदे एकनाथ शिंदे नसतात, काही शिंदे दयानंद शिंदे असतात. पडत्या काळात बी आज पवार साहेबांसोबत आहेत. म्हणजे एकनाथराव शिंदे साहेब मोठे आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राहून गेलेत. पण ती मला वाईट वाटलो, गुवाहाटी फौजदारचा हवालदार केला त्यांचा, मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री केले. पण ती त्यांच्यासारखं गुवाहाटीच्या मार्गे आयुष्यात जायची गरज न पडणारा शिंदे. मी म्हणलं सगळे शिंदे एकनाथ शिंदे नसतात, काही शिंदे दयानंद शिंदे असतात. निष्ठेनं राहू, निष्ठेनं लढू, ताकदीनं लढू, शेतकऱ्यासाठी लढू, विद्यार्थ्यासाठी लढू, दवाखान्यातून अडचण त्यासाठी लढू. आता खरं रस्त्यावर उतरायला सुरू केलं. मी परवा दिवशीच आंदोलन आलो, आमचे मसाजोगचे संतोष देशमुख साहेब त्यांचे परवा दिवशी सुरू केले. जुना दयानंद शिंदे तुम्हाला इथून पुढे बघायला भेटेल. जी मी 20 पर्यंत आंदोलन केली तुम्हाला इथून पुढे दिसतील ती 29 पर्यंत राज्यात आंदोलनाचं झाड एवढ्या ताकदीनं उभा करणार, एवढ्या ताकदीनं ठरलंय. निश्चय एकदम मनाशी निश्चय गत केलाय. दूध दरवाढीसाठीच पहिलं आंदोलन सुरू करणार आहे मी, लवकरच त्याचा एल्गार करणार आहे. बऱ्याचशा तुम्ही परवा बऱ्याचशा जे शेतकरी संघटनेत काम करते त्या माझ्या पोरांशी चर्चा सुरू आहे. तुमच्या माध्यमातून 1-2 लोकांना बोलायचं आहे. दूध दरवाढीसाठी सुरू करायचं आहे. जो बोगस पीक विमा भर गेला, जे आदरणीय आमदार सुरेश अण्णा धस यांनी तो रास्त मुद्दा लावून धरलेला आहे. बोगस आहो गरीबाचं फार खाऊन टाकलं नाही मग तुम्ही गुंडानी घेणी, त्याच्याविषयी आवाज होतो. दूध दरवाढीविषयी आवाज, सोयाबीनचा भाव कुठं आणून ठेवला तुम्ही, 7 देणार होता कुठं आणला, 4,000 आणला, कुठं उपटा धंदा केला नाही. शेतकरी आंदोलनावर परत त्याच ताकदीनं. आणि पुण्यात लोक म्हणते शेतकरी आंदोलन पुण्यात करा. तुम्हाला एक सांगतो, पुण्यात जे पिकतं ते राज्यात विकतं. उदाहरण सांगतो, गावचा सरपंच तालुक्याला राहतो, तालुक्याचा आमदार जिल्ह्याला राहतो, जिल्ह्याचा मंत्री तालुक्याचा आमदार पुण्याला राहतो, जिल्ह्याचा मंत्री मुंबईत राहतो मरीन ड्राईव्हला. मग आंदोलन कुठं करायची? आमदाराच्या घराला एवढं कुलप, संभाजीनगरला एअरपोर्टला, तिकडनं नेते दिल्लीत मुंबईमध्ये रवाना, तिकडे लगेच शिडखू कॅनॉट तिकडे एखादं छान सुंदर सुगर, तिकडे ते गार्डनमध्ये बसतात, टुपटुप कॉफी पिणार, चहा पिणार. मग आमचे प्रश्न त्यांच्या पुढे कसे जाणार? मग हे दुधाचे पुढे, हे सोयाबीनचे पोते, हे ऊसाचं वाडं, हे सगळंच नेऊन एकदा त्या विधानस भवनाच्या समोर आदळलं. म्हणजे मग देवेंद्रजी आहेत, एकनाथजी आहेत, अजितदादा आहेत, ह्यांना हे समजलं असं गुळगुळ बोलून जमेल का तिथे जाऊन? मग त्याच्यासाठी हे सगळं वाढं बांधून एकदा त्यांच्या दारात नेऊन टाकलं की दुधाचे पुढे, नाचतेला नेऊन टाकू. वास आला पाहिजे. मंत्री नाग दाबून फिरले पाहिजे 4-8 दिवस. शेणाच्या पावट्या घेऊन जाऊ, शेणाच्या पावट्या, दुधाचे पुढे, नाचलेलं दूध घेऊन जाणार. कारण की तुम्ही नासवलंय, आमचं दूध नासवलंय, तुम्ही आमचं सोयाबीन, सडलेलं सोयाबीन घेऊन, तुम्ही आमचं सोयाबीन सडवलंय, तुम्ही आमचा शेतकरी सडवायचा प्रयत्न करत असाल तर ही शेतकरी पुत्र बस. आणि पहिला माणूस असेल, तुम्ही ह्याच्या अगोदर बघा, माझे 2015-16 पासून मी स्वतः शेतकरी पुत्र म्हणून घेतो. ऍक्च्युअली मी काय रानात काम करतो का सध्या नाही. लोक म्हणतात अरे शेतकरी पुत्र म्हणतो तो रानात, अरे असं कसं करतो? अरे शेतकरी पुत्र, सगळे शेतकरी पुत्र बांधावर बसले आणि बांधावर लढायले. अरे बांधाच्या खालीतून रस्त्यावर लढाई बी शेतकरी पुत्र लागल ना, तो शेतकरी पुत्र मी आहे. बापाची व्यथा मांडायला पोरानं त्या सिस्टीम मध्ये गेलं पाहिजे. शेतकरी बापाचे, शेतकरी बाप काय फक्त मराठवाड्यात आहे का? पश्चिम महाराष्ट्र नाही का? तुम्हाला नाही का अडचण शेतकऱ्यांना? आता आमच्या मराठवाड्याच्या मध्ये पश्चिम महाराष्ट्राचं लय चांगलं आहे. थोडं झुकतं माप तुमचं चांगलंच आहे, तुमच्या कारखान्याचे भाव चांगले आहेत. नशिबानं तेव्हा ह्या मातीची गुणवत्ता, तुमचे नेतृत्व चांगले मिळाले. पवारांचीच कृपा आहे. हे सगळं जर होत असेल तर मग शेतकऱ्यावर बोललं पाहिजे ना. आणि काय सत्तेत असताना तुम्ही फेसबुक चेक करून बघा, सत्तेत महाविकास आघाडी सत्ता असताना लाईट कनेक्शनचा, लाईट बिल वसुलीचा विषय सुरू होता. सत्तेत असताना भूमिका घेतली होती की गोरगरीब शेतकऱ्याची लाईट तोडून तुम्ही काय करता? तोडायची. MIDCला भंबाट कंपन्यात कोटी 2-2 कोटी येतात. IT पार्कशी तोडा, होते त्यांचे लॅपटॉप चार्जिंग डिस्चार्जिंग ती होत्या बंद. त्यांचं आमचंच कसं दिसतं? आमचंच आत्ता गावाला पाणी, आता हे काय आमच्याकडे गहू, हरभरं, ज्वारीचं काळ आहे. आता सिंगल फेज, ट्रिपल फेज लाईट कटिंग, डीपी जातं, ट्रान्सफॉर्मरच नाही. शेतकरी चाललेला धारूळला जा, केजाला जा, आंब्याला जा, पुढारीकडे जायचं. मग त्या आमदारांनी फोन लावायचा, डीपी द्या. ही सिस्टीम आहे. डीपी कटला आणून लावा, दिवसाला मिळालं पाहिजे, त्या तात्काळ मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी 100 चक्रा
मग शेतकऱ्यांनी पैसे 2,000 गोळा करायचे, ते डीपी आणून टाकायचं, लाईट बिल बी भरायचं, पुन्हा डीपीलाही पैसे द्यायचे. अरे हा कुठलं, अरे मोफत द्या ना लाईट आम्हाला. काय आता काय 70 वर्ष किती पुढच्या म्हातारीला केलं तिकीट फ्री, एसटीला केलं ना काहीतरी 60 काय 65 केलं. कशाला म्हातारी उगाच तालुक्याला जाते, बदाबद पडतील, हात फितं मोडतील, पुन्हा त्याला दवाखान्यात घेऊन जायचं. महिलांना 50%. आज लाडकी बहीण योजना आणली मी, ठीक आहे बाबा आणली, काय दत्ता आमच्या बी आईला भेटत असतील, वहिनीला भेटतील, बायकोलाही भेटत असतील, तुमच्या घरी भेटतील, सगळी भेटत असतील. अहो लाडकी बहीण आली पण लाडकी दाजी गेले ना गळून. दाजी तू राहिलं का काही, दाजी कॉन्ट्रॅक्टर दाजी गाठून गेली, ती चलत चालले, त्यांनी इनोवा ऐकून चलत फिरायचे वेळे आले त्यांना. कॉन्ट्रॅक्टर अडचणीत आले, त्याला डबा केवढा वाढला तर काहीतरी खरं सांगू संसारातलं आणि जास्त दुकानात पडत नाही, तर डिमार्ट फिमार्ट झाले. आता तुम्ही इकडे लाडक्या बहिणीला दिले, इकडून दिले आणि इकडून काढून घेतले ना. काय लाडकी बहीण, लाडका भाऊ गाठला, त्याला नोकरी नको, येड्या बाबळीला फिरायला, वन आदळायला, त्याला पैसे नको, त्याला नोकरी नको, त्याला रोजगार नको, हा बाबा आठ कार्यक्रम. काय ते लाडकी बहिणी अर्थ लाडक्या भावाचं बघ, ती गोळ्या खायला डिप्रेशनचा, रातचं त्याला झोपीची गोळी खाली झोपी ना, नाही तर पुन्हा हाणायला क्वार्टर. मग का करता तुम्ही त्याला, त्या लाडक्या भावाचंही बघा. मायबाप देवेंद्रजी, तुम्ही म्हणतात की चाणक्य मुख्यमंत्री आहात, अजित दादा अर्थ खात्याला नियोजन जमते, एकनाथ शिंदे साहेब म्हणजे कॉमन मॅन आहेत म्हणजे जागेवर इथंच दप्तर इथं. अरे बघा पारंबे वाचल्या, तुम्ही ह्या ज्या फुकट खायच्या सवय आम्हाला बंद करावं, फुकटचं नकाच तुम्ही देऊ. फुकटच्या गोष्टीनं काम कायला करेल कोण, 1,500 येईल काय करायचं, 8,000 येईल बाबा जो आपला सरी खाली आंब्याच खाली टाकलं चवळा भंग जो आपला काय घाला दीड बायकोचे 1.5 काय लागतं गावाकडे, 1.5 तर वरल्यावर येईलच ना. मग कशाला लोकांनी, मग विकासाचं काय, तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, तुम्ही ग्रामविकासचे पैसे वर्ग केले, तिकडे घेऊन गेला, गावचा विकास, नालीच नको गावात, रस्ताच नको, पाय टाकला की नाली अर्धा गडीन दरवाजावर अर्धा आदळणार, रस्ता कुठे, लाडकी बहीण. अरे लाडकी बहीण, लाडकी झाली बहीण, घराला खिडकी राहिली नाही त्या लाडकीच्या नादात, खिडकी टाका पैसे राहिले नाही भावाकडं, अर्धच बांधकाम. तुमच्याकडे प्रकार आहे का, आमच्या मराठवाड्यात प्रकार आहे, बांधकाम ह्या वर्षी सुरू होणार. परिस्थिती ती आमची परिस्थिती सगळं माझाच घरचं लोक सांगत नाही, ह्या वर्षी घर इटाचं, पुढच्या वर्षी पुढून गिलावा, पुन्हा एका बाजूने गिलावा, पुन्हा दुसऱ्या बाजूने गिलावा, असं वर्ष टप्पे कलर नाही. काय परिस्थिती काय माझ्या मराठवाड्यात, उत्पन्नाचे साधन नाही नो. MIDC आमच्याकडे एक संभाजीनगरची MIDC आहे, पुण्यात बघितलं तर पुणे जाळं MIDCचं, तुमच्या इकडे जाळे आहे, सातारामध्ये पण MIDC चांगली, तुमच्या नगरमध्ये MIDC आहे, कोल्हापूरमध्ये चांगली MIDC असेल, आमच्याकडे एक MIDC आहे, ते एकातच सगळं करायचं आहे. अर्धे वाळूजमध्ये, अर्धे शेंद्रामध्ये, अर्धे उरले बचे कुछ हम चाकर में, कुछ रांजणगाव में. मेरे पता क्या चला, मेरे दिल के टुकड़े 1000 गिरे, कुछ इधर गिरे, कुछ उधर गिरे, कुछ चाकन में गिरे, कुछ खेड में गिरे, कुछ शेंद्रा में गिरे, कुछ शिक्रापूर में गिरे. दिल के तुकडे, मराठवाडा माझा असा फेकला गेला की हो कुंकळवी कामासाठी. बरं लोक म्हणजे तुमच्या मराठवाड्यातले नेत्याने काय केलं, आमचेच झाले मुख्यमंत्री जास्त झाले, ही झाले हो, चाव्या दिल्या तुम्ही, तिजोरी दिली आमच्याकडे, चाव्या ठेवल्या तुमच्याकडे. असं नाही, तुम्हालाही दोष नाही, आमच्या बी नेतृत्वाची उदासीनता ते करावं लागेल. ही सगळा मेळ ताळमेळ जुळत पोरांनी बोलावं लागेल हळूहळू. शेवटाकडे येत असताना महत्वाचा प्रश्न की बाबा हे आत्ताच जर आपण बघितलं, बुवाबाजी देवफेव ही सगळं वाटत, कुठल्या देवाला तुम्ही मानता? आमुसासी एक आपुलासी एक देव करावा माझा पांडुरंग, माय बाप आमचा गोर गरीबाचा देव. पेरणीच्या टायमाला वारीला येतात लोक, बघा काय आमचं दुखणं थोडंसं नाही, आमचं एक देव आहे, काही मागत नाही बिचारा, काही अपेक्षा नसती. पंढरपूरला वर्षात एकदा जातो मी आणि बायको, दोघंही जातो, मधून अधून बी जातो. केव्हा पंढरपूरचं दर्शन मध्ये जाऊन घेतो, केव्हा पंढरपूरच्या मातीला हात लावतो, जसं जमल तसं विठ्ठलाचं दर्शन घेताना विठ्ठल चौकडे हो, बरोबर विठ्ठल चौकडे चराचरात देवा, झाडात आहे, मातीत आहे, पाण्यात आहे, ह्या कॅमेऱ्यात आहे, कॅमेऱ्यात शूटिंग करणाऱ्या माणसात विठ्ठल आहे, मालकरी माणूस आहे तो, देवाचाच माणूस, देवाचाच माणूस. तुमचं कानडा राजा पंढरपूर, तुम्ही तर कानडेच आहेत पूर्ण, तुम्हाला मान आहे पंढरपूरचा. त्यांना म्हणतो जिजुरी, खंडोबा, भैरोबा, बिरुबा हे आपले देव. बा जेवढे आहेत, बा इठ्ठला ते सगळे बा आपले, बिरुबा, खंडोबा, सोनारी, भैरोबा, बिरुबा, बा. तुळजापूरची आमची आई, याडाई, एकवीर आई, अहो ही देवे आहेत ना. लई लांब जायची गरज पडत नाही, कुठवर बी लईच लोक लांब जातात, इथं एवढं लांब
महादेव इथं नाही का? माझा तर मित्र आहे महादेव. हो मित्र आहे माझा महादेव. देवासोबत मैत्री असू शकत नाही का? असू शकते ना. देवासोबत मैत्री असू शकते. माझा मित्र आहे माझा. मग महादेवा देवा 4 जाऊ काय मग एवढं बर्फ पडतो ती काय जात बाबा पूर केदारनाथ. आता तुम्हाला ह्याचं सांगतो, रविवारी तराट मटण खायचे, तराट. रविवारी मटण खायचो रात्री आणि सकाळी सोमवारी जय काल महाकाल शंभो पटलं पाहिजे राव. मग तुम्ही मटण खाता, तुम्ही दात तरी घासून ठेवा ना ती स्टोरी. स्टेटस दात घासा. मी तर काय का मी मला सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार रविवार काय फक्त वर्षात 2दाच खात नाही. महाशिवरात्री आणि मोठी एकादश. महादेवाला मानतो, विठ्ठलला मानतो. त्या दिवशी आपला एवढा मोठा पारंपरिक आहे, आपली संस्कृती आहे. त्या दिवशी कोण असं वध देऊन असतं त्याने आईनं सांगितलेलं तेवढं 2 दिवस मानतो ना. तर बाकी आपल्याकडे बारकी छोटी मोठी ह्या त्या काय नाही. गुरुवार शनिवार रविवार सकाळी जमतं मटण, रात्री जमतं. धन्यवाद बापू. महत्वाचं काय का मातीतल्या माणसाशी तुम्ही म्हणलं की शेतकरी पुत्र मी अभिमानानं लावतो. हो लावतो. मातीतल्या माणसाशी, मातीशी कनेक्ट असलेल्या माणसाशी मातीत बसून आज गप्पा मारता आल्या. आणि महत्वाचं हेच होतं की मला असं वाटतं की आपल्या आसपासची जी काय माणसं आहेत त्यांना व्यासपीठं मिळाली पाहिजेत. त्यांची जी मतं आहेत ती आली पाहिजेत. कारण काय होतं बऱ्याचदा की आपल्याला आयडल मानायला जवळ कोण नाही. मी काल हरीश म्हणून आमचा आहे, तर हरीशला म्हणलं की गावातल्या पोरांना रतन टाटा रिलेट कसं होणार. माणूस ग्रेट होता, भाग राहिला वेगळा 100%. पण गावातल्या पोरांना शरद तांदळीचं रिलेट होतं ना 100%. कारण शरद तांदळीचं जे दुःख आहे ते आम्हाला आमचं वाटतं किंवा त्यांचं स्ट्रगल आम्हाला आमचं वाटतं. टाटा अंबानी आम्हाला आमची नाहीत वाटत. त्यामुळं हे पॉडकास्ट, हे इंटरव्ह्यू ह्यासाठी महत्त्वाचं होतं की गाव कुसात गावखेड्यात अशी बरीचशी पोरं आहेत की त्यांना वाटतं की मी समाजासाठी काहीतरी करावं, मी राजकारणात यावं, मी समाजकारणात यावं. पण याचा तो फ्लो नाही. मग त्यांना हे जवळचं चित्र दिसेल की बाबा दयानंद शिंदे सुद्धा आपल्यासारखाच गावातला होळच्या मातीतला एक पोरगा होता. जात जात टप्प्याटप्प्यानं पुण्यात गेला, मुंबईत गेला. आज राजकीय बैठक मोठी आहे, वैचारिक बैठक मोठी. तर त्या पोरांसाठी ही महत्त्वाची गोष्ट होती की बाबा हे प्रवास त्यांना कळावा, विचार कळावेत, भूमिका कळाव्यात. आणि मला वाटतं की या पॉडकास्टच्या माध्यमातून असा अजून एक जरी दयानंद शिंदे तयार झाला तर ही पॉडकास्ट हे इंटरव्ह्यू सार्थकी लागला. तर एवढं बोलून आपण थांबूया. इथं मी माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. बाताळवाडीवरती तुम्ही अशीच वेगवेगळ्या सेक्शनमधली म्हणूया, वेगवेगळ्या विभागातली म्हणूया आपण लोक आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आज बापूंशी जशा गप्पा झाल्या तशा वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या सेक्शनमधल्या लोकांशी गप्पा होतील. तर तुम्ही ते सजेस्ट पण करा की बाबा तुम्हाला कुणाबरोबर पॉडकास्ट बघायला आवडेल, तुम्हाला कुणाचा अजून इंटरव्ह्यू घेतलेला आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाताळवाडीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही पण सांगा एकदा. बाताळवाडीला सबस्क्राईब करा, फॉलो करा, ते सगळं काय काय असते ती करा. आम्ही आमच्या अकाउंट मी फिरू ती. चलो धन्यवाद. उठू का जीव गेला कदरून तासभर बसू. आहो ठोकलं काय शूटिंग चाललंय. शूटिंग तुमचं बाताळमध्ये कशी जीभ वळवळली. केले रोल रोलच आहे. रोल म्हणजे दाबायचं का पुन्हा सुरूच असते ती यायचं. आलंय सगळं आता. ती कट करून टाका. आमच्याकडे पोरगा म्हणून ठेवणार आहे. जमलंय का आतापर्यंत.